नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क भरती 2026साठी तिसरी मॉक टेस्ट घेणार आहोत. याआधी आपण 2 मॉक टेस्ट घेतलेले आहेत 90 प्रश्नांच्या 90 मार्कासाठी. जर त्याचे तुम्ही अजून ती टेस्ट सोडवली नसेल तर त्याच्या PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहेत. तिथून तुम्ही त्या PDF प्रिंट मारून त्या टेस्ट तुम्ही नक्की सोडवा, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट, आजच्या टेस्टमध्ये सुद्धा आपण 90 प्रश्नांची 90 मार्कासाठी 60 मिनिटांचा वेळ असणार आहे. ही टेस्ट आपण पूर्ण डिटेल विश्लेषणमध्ये घेणार आहोत. जे पण आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो मी की आपण जे विश्लेषण घेत असतो ते 360 व्ह्यूमध्ये घेत असतो, जेणेकरून ह्या जर 4 ऑप्शनवरती जर अजून एखादा प्रश्न तयार झाला तो तुमचा चुकता कामा नये याची काळजी मी घेत असतो. त्यामुळे पूर्ण आपण 360 व्ह्यूमध्ये विश्लेषण घेणार आहोत. आणि ह्याची जी PDF असेल ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे की नाही करायचं तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त तुम्हाला तिथून ती काय करायचं आहे, प्रिंट काढायची आणि जर पॉसिबल असेल तर तुम्हाला वेळ लावून ती टेस्ट सोडवायची आहे. आणि एक दुसरी गोष्ट, सॉरी तुमची मी क्षमा मागतो, कारण की जरा तिसरी मॉक टेस्ट यायला उशीर झाला, कारण की मी व्हिडिओ रेकॉर्ड केला होता काल. पण झालं असं की मी जेव्हा रेकॉर्ड केले तेव्हा मग शेवटचं सेक्शन चालू होतं कम्प्युटरचा, तेवढ्यात माझा टॅब जो आहे तो स्विच ऑफ झाला, जेणेकरून पूर्ण ती जी रेकॉर्ड झालेली होती ना ती फाईलच सेव्ह झालेली नाही. त्यामुळे मला ते अपलोड करता नाही आली. त्यामुळे मी लवकर ही जी असणे म्हणजे ही जी तिसरी मॉक टेस्ट आता जो परत रेकॉर्ड करतो आहे मी त्याची लवकरच मी तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल करेल आणि लवकरच तुम्हाला ती PDF फाईलसुद्धा अवेलेबल करून देईल. तर चला उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं आपण सेक्शन मराठीचं बघणार आहोत, ज्याच्यामध्ये 10 प्रश्न असतात आणि जसा ॲक्च्युअल बॉम्बे हायकोर्टाचा पेपर असतो तसाच सेट करण्याचा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. तर चला पहिला प्रश्न बघूया. प्रत्येक दिवशी या विग्रहाचा सामासिक शब्द ओळखा, असा प्रश्न आहे. आमरण काही संबंध नाही, यथाशक्ती काही संबंध नाही, प्रत्येक वेळी फसवण्यासाठी आहे. आणि उत्तर काय आपलं प्रतिदिन हे उत्तर आहे. प्रतिदिनचा विग्रह काय होतो, प्रत्येक दिवशी. तर सामासिक शब्द हा प्रतिदिन झाला. तर हा समास कुठला आहे, तर हा समास आहे अव्ययीभाव समास. कारण की तुम्हाला लास्ट टाईम सांगितलं होतं मी, जेव्हा असं सुरुवातीला असतात प्रति, परत अजून दुसरे जे शब्द असतात आ किंवा दर किंवा यथा, असे जर सुरुवातीला शब्द आले तर ते समजायचं अव्ययीभाव समास आहे. पुढच्या वेळेस ते विचारू शकतात समास कुठला आहे असं, ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा. आणि अव्ययीभाव समासामध्ये काय असतं, अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद हे महत्त्वाचं असतं, ठीक आहे. दुसरा प्रकार तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये काय असतं, दुसरं पद महत्त्वाचं असतं. तिसरा प्रकार द्वंद्व समास. ह्यामध्ये काय असतं, दोन्ही पदे महत्त्वाची असतात, दोन्ही पदे महत्त्वाची असतात. आणि चौथा प्रकार बहुव्रीही समास. ह्याच्यामध्ये दोन्ही पण पदे महत्त्वाची नसतात, तर दोन्ही पदे हे काय असतात, गौण असतात, दोन्ही पदे गौण असतात. म्हणजे तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो, ठीक आहे. जसं की गजानन, नीलकंठ, वक्रतुंड असे शब्द काय आहेत, बहुव्रीहीमध्ये येतात. द्वंद्वामध्ये कुठले कुठले येतात, तर आई वडील, पाप पुण्य, भाजीपाला असे शब्द द्वंद्व समासामध्ये येतात. तत्पुरुष समासात म्हटलं तर राजवाडा, तोंडपाठ, कंबरपट्टा हे सारे तत्पुरुष समासामध्ये येतात. आणि अव्ययीभाव मगाशी सांगितलं आजन्म, दरमहा, यथाक्रम आणि प्रतिदिन असे शब्द, यथाशक्ती, आमरण हे शब्द असे जे समास असतात ते कशामध्ये येतात, तर अव्ययीभाव समासामध्ये येतात, ठीक आहे, असे शब्द. त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा. जर सेंटेन्स फॉर्ममध्ये जर आलं प्रश्न तर तो तुमचा चुकता कामा नये, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद काय सांगितलं तुम्हाला मी, महत्त्वाचं असतं. आणि जे दुसरं पद असतं ते क्रियाविशेषणाचं काम करत असतं, ठीक आहे. हे सुद्धा महत्त्वाचे पॉईंट आहेत. जर पॉसिबल असेल तर एक ब्लँक पेज तुमच्यासोबत ठेवा, जेणेकरून जी एक्स्ट्रा माहिती असेल ती तुम्हाला नोट डाऊन करता येईल, ठीक आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय, प्रतिदिन, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न, खडा टाकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय, भांडण करणे, मुळीच नाही, अंदाज घेणे, हो बरोबर आहे. आपण जेव्हा विहिरीचं मध्ये पाणी बघत असतो, चेक करत असतो किती खोल आहे, त्यासाठी काय करतो आपण, खडा टाकतो. त्याच्यावरूनच हा वाक्यप्रचार आहे. खडा टाकणे म्हणजे काय, अंदाज घेणे. दगड मारणे नाही, शब्दशः अर्थ नसतो. काम सोडून देणे हे सुद्धा नाही. अंदाज घेणे हे उत्तर बरोबर आहे. ऑप्शन बी हे उत्तर आहे आपलं. पुढचा प्रश्न, अमृतानुभव या ग्रंथाचे लेखक कोण आहेत, तर संत तुकाराम नाही, संत ज्ञानेश्वर बरोबर आहे. संत ज्ञानेश्वरांचं 2 अजून कुठले कुठले आहेत, तर चांगदेव पासष्टी, चांगदेव पासष्टी आणि भावार्थ दीपिका. जर दीपिका म्हटलं तर तुम्हाला फक्त भावार्थ दीपिकाच आठवली पाहिजे, दुसरी कुठली दीपिका आठवली नाही पाहिजे. आणि भावार्थ दीपिकेलाच ज्ञानेश्वरीसुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे लक्षात ठेवायला महत्त्वाचे आहेत.
कुठलं कुठलं? भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी आणि चांगदेव पासष्टी आणि अमृतानुभव हे कोणाचे आहेत? तर संत ज्ञानेश्वरांचे आहेत. आणि जर संत तुकारामांचं म्हटलं तर तुकाराम गाथा ते शब्दावरून समजून जाते. आणि संत एकनाथांचं एक लक्षात ठेवा, रुक्मिणी 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 स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर आणि भावार्थ रामायण हे सुद्धा लक्षात ठेवा. दोन त्यांचे महत्त्वाचे आहेत, भावार्थ रामायण हे झाले. आणि समर्थ रामदासांचे दोन महत्त्वाचे आहेत, कुठले कुठले? दासबोध आणि मनाचे श्लोक. जर तुम्हाला फक्त जरा बॅकग्राऊंड नॉईज येत असेल जरा फक्त तेवढं ॲडजस्ट करा. मनाचे श्लोक, ठीक आहे. दासबोध आणि मनाचे श्लोक समर्थ रामदासांचा आहे. संत एकनाथांचं कुठलं बघितलं आपण? रुक्मिणी स्वयंवर आणि भावार्थ रामायण. संत ज्ञानेश्वरांचं कुठलं बघितलं? अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका आणि चांगदेव पासष्टी. संत तुकारामांचं तुकाराम गाथा. उत्तर काय आपलं? ऑप्शन बी हे उत्तर आहे. पुढच्या प्रश्नावर जाऊया. तोंड वाजवणे या वाक्यप्रचाराचा विरुद्धार्थी देणारा पर्याय निवडा. तुम्हाला ह्या कीवर्डला गोल करायचा जेणेकरून तुमची सिली मिस्टेक होणार नाही. कारण की इथं जर तुम्ही असं इथं वाचलं तुम्ही विरुद्धार्थी, पण ह्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये तुम्हाला फसवणार ते तुम्हाला देणार समानार्थी पहिलाच ऑप्शन देणार आणि तुमचा तो प्रश्न काय करणार? चुकवणार. त्यामुळे विरुद्धार्थीला गोल करायचं तिथे प्रश्नपत्रिकेमध्ये, ठीक आहे. गप्प बसणे हे त्याचं उत्तर आहे. तोंड वाजवणे म्हणजे काय? तर खूप बोलणे आणि त्याचं ऑपोजिट काय होणार? गप्प बसणे हे त्याचं उत्तर आहे, ठीक आहे. आता तोंड वाजवणे म्हणजे खूप बोलणे आणि त्याचं अपोजिट झालं गप्प बसणे. तर गप्प बसण्याला काय वाक्यप्रचार? तर तोंड शिवणे, ठीक आहे. तोंड शिवणे म्हणजे गप्प बसणे. जर असा विचारला प्रश्न, तोंड शिवणेला अपोजिट म्हणजे विरुद्धार्थीचा वाक्यप्रचार कुठला? तर तोंड वाजवणे, तोंड वाजवणे. अजून एक आहे तोंड वर्ण तोंडी लावणे, तोंडी लावणे, तोंडी लागणे, सॉरी तोंडी लागणे. तोंडी लागणे म्हणजे काय? वाद घालणे, वाद घालणे. आपण म्हणत नाही का भांडण करताना माझ्या तोंडी लागू नकोस तू, तर तसंच ते वाद घालणे. तोंडी लागणे, वाद घालणे हे लक्षात ठेवा. उत्तर काय आपलं? ऑप्शन ए उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पंचवटी या शब्दाचा समास ओळखा असं म्हटले तर अवयवभाव, द्वंद्व, द्विगु, तत्पुरुष समास आणि बहुव्रीही. आता ह्या अवयवभाव समास तर नाही आणि बहुव्रीही समास पण नाही आहे. तुम्ही फक्त कन्फ्युजन कशामध्ये होणार सांगतो मी तुम्हाला. द्वंद्व समास आणि द्विगु तत्पुरुष समासामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होणार, ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवा, जर सुरुवातीचं जर पद हे संख्यावाचक असलं तर ते द्वंद्व तत्पुरुष असतात. आता इथं पंचवटी म्हणजे 5, पंचवटीचा विग्रह काय असतो? 5 वडांचा किंवा वृक्षांचा समूह. तर काय झालं ते मग पंचवटी झालं, म्हणजे पहिलं पद हे संख्यावाचक आलं तर तो कुठला समास झाला? तर द्विगु तत्पुरुष समास झाला, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. उत्तर काय आपलं? ऑप्शन सी हे उत्तर आहे. त्याचा विग्रह काय झाला? 5 वडांचा किंवा वृक्षांचा समूह झाला. अजून कुठले कुठले उदाहरण लक्षात ठेवणार तुम्ही द्विगु तत्पुरुषचं? नवरत्न, परत सप्ताह, त्रिलोक, परत नवरात्र असे शब्द. म्हणजे पहिलं जे पद असतं तिथं काय येणार? संख्या येतात, कळलं का? असं असतं, ठीक आहे. आणि द्वंद्वचे 3 प्रकार पडतात, कुठले कुठले? इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार द्वंद्व, ठीक आहे. समाहार द्वंद्व हे सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे भाजीपाला हे समाहार झालं. आई आणि वडील आणि दुसरं कुठलं मग अशा उदाहरण सांगितलं मी? पाप पुण्य हे महत्त्वाचे उदाहरण लक्षात ठेवा. आई वडील, पाप पुण्य आणि भाजीपाला. आता पुढचा प्रश्न बघा. उत्तर काय आपलं? ऑप्शन सी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्नावर जाऊया. तिने गाणे गायले या वाक्यातील प्रयोग ओळखा असं म्हटले. गाणारी कोण? ती. हा माझा काय झाला? कर्ता झाला. गाणे काय झालं? गायलेले काय? गाणे, कर्म गाणे झालं. आता मला काय शोधायचं? प्रयोग कुठला आहे? तर मी पहिलं काय बघणार? कर्त्यावरून जाणार. कर्ता काय? तिने जर मी चेंज करून बघितलं, मी त्याने टाकलं, त्याने गाणे गायले, तर क्रियापदामध्ये बदल होत नाही. म्हणजेच जर कर्त्यानुसार जर क्रियापदामध्ये बदल होत नाही तर याचा अर्थ तो कर्तरी प्रयोग नाही. आता मी कर्मामध्ये चेंज करून बघतोय. गाण्याच्या जागी मी कविता टाकलं, तिने कविता गायली. आता जर क्रियापदामध्ये जर बदल होत असेल म्हणजेच कर्म हे धातुरूपेश आहे, म्हणजेच कर्मानुसार बदल होतोय, त्यामुळे हे काय झालं? कर्मणी प्रयोग झालं. ऑप्शन बी हे उत्तर असणार आहे माझं, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात अजून ह्याचा जर उपप्रकार म्हटलं तर तो कुठला आहे? तो प्रधान कर्तुक, प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. जर त्याचं उपप्रकार म्हटलं तर हा होतो, ठीक आहे. अजून जर कर्मणी प्रयोगाचं अजून जरा डिटेलमध्ये बघितलं आपण तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे नेहमी
प्रथमांत असतं, हे लक्षात ठेवा. कर्ता कधीच प्रथमांत नसतो, हे लक्षात ठेवा. तर मग कशात असतो कर्ता? कर्ता हा तृतीयांत असतो, चतुर्थांत असतो आणि सविकरणीय तृतीयांत असतो. ही सर्व माहिती तुम्हाला मोरा वळंबे सरांच्या पुस्तकात भेटेल. आणि शब्दयोगी अवयवांत असतो, हे लक्षात ठेवा. फक्त हे महत्त्वाचं लक्षात ठेवा, प्रथमांत कधीच नसतो आणि कर्म हे प्रथमांत असतो. कर्मणी प्रयोगात कर्म हे धातुरूपेश असतं. ठीक आहे, म्हणजे कर्मानुसार क्रियापद चालत असतं. ठीक आहे, त्यामुळे उत्तर काय? ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नावर जाऊया. कंठस्नान घालणे म्हणजे काय? तर कंठस्नान घालणे म्हणजेच इथं उत्तर आलेलं आहे. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. आपण बातमीवर न्यूज चॅनलवरती बघतो, इंडियन आर्मीने आतंकवाद्यांना दहशतवाद्यांना कंठस्नान केले म्हणजेच ठार मारले. आंघोळ घालणे नाही आहे, शब्दशार्थ नसतो, गळा कापणे सुद्धा नाही, मदत करणे सुद्धा नाही. उत्तर काय? ऑप्शन सी हे उत्तर आहे, ठार मारणे. पुढचा प्रश्न, शुद्ध शब्द ओळखा असं म्हटलेलं आहे. तुम्हाला शुद्ध शब्दामध्ये मराठीमध्ये असो किंवा इंग्लिशमध्ये असो तुम्हाला काय सांगितलेलं आहे? इलिमिनेशन करा. ठीक आहे, आता दुसरा ऊ तर येत नाही, त्यामुळे हा ऑप्शन झाला. आणि उज्ज्वलमध्ये जला ज येतं, त्यामुळे हे दोन तर ऑप्शन इथेच इलिमिनेशन होतं. त्यामुळे उत्तर माझं हे ऑप्शन बी हे उत्तर येणार आहे. पुढच्या प्रश्नावर जाऊया. जो येईल तो पाहिल या वाक्यातील जो तो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? जो तो. ठीक आहे, तर पुरुषवाचक नाही आहे, दर्शक सुद्धा नाही आहे, संबंधी सर्वनाम, कारण की ह्या दोघांमध्ये संबंध दाखवला आहे. येईल आणि पाहिल या दोघांचा संबंध जो आणि तोने संबंध दाखवलेला आहे. जसं की जो तळे राखतो तो पाणी चाकतो, जो आणि तो हे काय झाले? संबंधी सर्वनाम झाले. तळे आणि पाण्याला काय दाखवलं? संबंध दर्शवला इथे. प्रश्नार्थक नाही का? कारण प्रश्नार्थक कुठले येतात? कोण आणि काय. घरी कोण आहे यातलं कोण काय झालं? प्रश्नार्थक सर्वनाम झालं. आता पुरुषवाचकचे 3 प्रकार पडतात. कुठले? प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. प्रथम पुरुषवाचकमध्ये कोण येतात? मी, आम्ही. द्वितीय पुरुषवाचकमध्ये तू, तुम्ही. आणि तृतीय पुरुषवाचकमध्ये कोण येतात? तो, ती, ते, त्या, ती. हेच कशामध्ये येतात? पुरुषवाचकमध्ये येतात, त्यामुळे तो ऑप्शन नाही आहे. आणि दर्शक सर्वनाममध्ये काय कुठले येतात? हा, ही, हे, ही. आणि तो, ती, ते, त्या, ती. हे कशामध्ये येतात? दर्शक सर्वनाम. तर तुम्ही म्हणाल इथं तो आहे, पण हा आपल्याला काय विचारलेलं? जो आणि तो दोन्ही विचारलेले आहेत, त्यामुळे हे संबंधी आहे. ठीक आहे, जर ते पुस्तक दे, ते काय झालं? हे काय झालं? दर्शक झालं, कारण की मी तिकडे दर्शवलं ते पुस्तक दे मला, हे ते दर्शवलं. ठीक आहे, ते मग काय येणार इथे? ते दर्शक सर्वनाम येणार. आपलं उत्तर काय? ऑप्शन सी हे उत्तर आहे, संबंधी सर्वनाम आहे. पुढचा प्रश्न बघूया. वाक्यप्रचार व अर्थ यांची चुकीची जोडी ओळखा असं म्हटलेलं आहे. चुकीचीला मी पूर्ण कीवर्डला काय करणार? गोल करणार, कारण की मी चुकून मला जर असं माझ्या डोक्यात फिट झालं की डोक्यात म्हणजे घाई गडबडीत मी जर बरोबरच पहिलं बघितलं, उकळ पांढरे होणे, भरपूर संपत्ती मिळणं, बरोबर आहे, गोल केलं, मी पुढे गेलो, असं का होता कामा नाही. त्यामुळे गोल करायचं ही ट्रिक लक्षात ठेवा. ठीक आहे, ट्रिक म्हणण्यापेक्षा आपला अप्रोच असला पाहिजे. आता उकळ पांढरे होणे म्हणजे भरपूर संपत्ती मिळणे, बरोबर. अचानक भरपूर संपत्ती मिळणे. डोळे पांढरे होणे म्हणजे खूप घाबरणे. गळफास लावणे म्हणजे मदत करणे बिलकुल नाही, हे चुकलेलं आहे आपलं. कात्रीत सापडणे म्हणजे पेचात पडणे, संकटात पडणे. गळफास लावणे म्हणजे मदत करणे नाही, तर काय आहे? स्वतःवर संकट ओढवून घेणे. स्वतःवर काय? संकट ओढवून घेणे म्हणजे गळफास लावणे, हे बरोबर आहे, मदत करणे नाही. ठीक आहे, त्यामुळे उत्तर काय आपलं येणार? ऑप्शन सी हे उत्तर येणार आहे. अशा प्रकारे आपण 10 प्रश्नांचं विश्लेषण बघितलं. आता पुढच्या सेक्शनवरती आपण जाणार आहे. सेक्शन पुढचा कुठला आहे? इंग्लिश आहे, ज्याचे 20 प्रश्न येतात. जसं हायकोर्टाचा पेपर असतो तसंच आपल्याला तुम्हाला देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करत आहे. ठीक आहे, 11वा प्रश्न बघूया. सिनोनिम विचारलेला आहे, मेटिक्युलसचा सिनोनिम विचारलेला आहे. मेटिक्युलस म्हणजे काय? तर केअरफुल, एकदम बारकाईने नजर ठेवणार, इन डिटेल. तर केअरलेस नाही, हा त्याचा अँटोनिम झाला. केअरफुल हे उत्तर आहे माझं. स्लॉपी म्हणजे सुद्धा केअरलेस, त्यामुळे हे सुद्धा उत्तर नाही येत नाही. स्लॉपीलाच अजून एक वर्ड आहे, तो कुठला आहे? स्लॅप डॅश. हे जे एक्स्ट्रा शब्द आहे ते लिहून ठेवा. स्लॅप डॅश हार्डसुद्धा नाही आहे. ठीक आहे, अजून जरा मेटिक्युलसला अजून शब्द सांगतो तुम्हाला. शेवटी OUS असलेलं म्हणजे तुमच्याकडून लक्षात राहतील तुम्हाला. एक स्क्रुप्युलस, दुसरा पंक्च्युलियस, तिसरा शब्द स्टुडियस, आणि चौथा शब्द एक लक्षात ठेवा, फास्टिडियस. हे 4 लक्षात ठेवा. ह्या शब्दांचा अर्थ काय? तर केअरफुल, 4 शब्दांचा. ठीक आहे, आणि स्लॉपी म्हणजे काय? तर केअरलेस. त्यालाच अजून एक शब्द काय सांगितला मी? स्लॅप डॅश.
हे शब्द महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, आपलं उत्तर काय? ऑप्शन बी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न अँटोनिम विचारलेला आहे प्रॅग्मॅटिक. प्रॅग्मॅटिक म्हणजे आधी तुम्हाला काय सांगतो ते. प्रॅग्मॅटिक म्हणजे काय? अ पर्सन हू टेक डिसिजन इन अ प्रॅक्टिकल वे रॅदर दॅन प्रिन्सिपल. म्हणजे तो एखाद्या तत्वांचा किंवा प्रिन्सिपलचा वापर न करता तो प्रॅक्टिकल वेने जातो. ठीक आहे, म्हणजे तो प्रॅक्टिकल निर्णय घेत असतो तो, ना की प्रिन्सिपल किंवा तत्व हे वापरून तो निर्णय घेत नाही तो. ठीक आहे, त्यामुळे प्रॅक्टिकल हे त्याचं सिनोनिम झालं. आयडियलिस्टिक हे माझं उत्तर येणार आहे. आयडियलिस्टिक हा त्याचा अँटोनिम आहे. रिअलिस्टिक हे त्याचा सिनोनिम झाला. लॉजिकलचा तर काही संबंध नाही. ठीक आहे, त्यामुळं आयडियलिस्टिक काय येणार माझं उत्तर येणार आहे. ठीक आहे, हे चुकता कामा नये. आता पुढचा प्रश्न उत्तर आपलं ऑप्शन बी आहे. पुढचा प्रश्न करेक्ट स्पेलिंग विचारलेलं आहे. अकोमोडेशनची स्पेलिंग विचारलेलं आहे. आता अकोमोडेशनमध्ये मला डबल सी आणि डबल एम पाहिजे, हे लक्षातच ठेवायचं तुम्हाला. अकोमोडेशनमध्ये काय? डबल सी आणि डबल एम, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, इथं डबल सी आहे, डबल एम आहे, हेच बरोबर आहे. इथं सिंगल सी आहे, गेला. इथं डबल सी आहे पण इथं सिंगल एम आहे, इथं गेला. इथं डबल एम आहे पण इथं सिंगल. तुम्हाला इथंच चुकवणार, डबल सी आणि डबल एममध्ये चुकवणार आहे. त्यामुळे हे लक्षातच ठेवायचं. ॲकोमोडेशनमध्ये डबल सी डबल एम मला पाहिजेच. त्यामुळे उत्तर काय माझं ऑप्शन ए उत्तर आहे. आता तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, लेफ्टनंट आणि एटिकेट्स ह्या दोन मला तुम्ही स्पेलिंग सांगायचे आहेत. न चिटिंग करता, न कुठं बघता, तुम्हाला डायरेक्ट ते टाईप करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल तुम्हाला येते की नाही स्पेलिंग ते. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगायचे लेफ्टनंट आणि एटिकेट्सचे. ठीक आहे, महत्त्वाचे आहेत दोन्ही. उत्तर काय आपलं उत्तर काय? ऑप्शन ए हे उत्तर आहे. पुढच्या प्रश्नावर आहे, एरर डिटेक्शन म्हणजे एरर शोधायचं कुठं आहे. इट इज हाय टाईम वी स्टार्ट द वर्क. आता जेव्हा पण वाक्यामध्ये इट इज हाय टाईम किंवा इट इज अबाउट टाईम असं जेव्हा येतं, म्हणजेच इट इज हाय टाईम, इट इज अबाउट टाईम असं जर वाक्यात आलं तर त्याच्यामध्ये काय येतं, शेवटी पुढे वर्ब काय येतो? पास्ट टेन्सचा येतो, सिम्पल पास्ट टेन्सचा, म्हणजेच V2 येतो. हे लक्षात ठेवा. आता इथं काय केलं, इट इज टाईम हाय टाईम हे बरोबर आहे, व्ही बरोबर आहे. इथे चुकलेलं आहे, इथे त्यांनी V1 घेतलं आहे, म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स घेतलं आहे. आपल्याला काय पाहिजे? V2 पाहिजे, म्हणजेच स्टार्टेड असं पाहिजे, वी स्टार्टेड. त्यामुळे कुठे चुकले? सेक्शन सीमध्ये चुकलेलं आहे. आपलं उत्तर ऑप्शन सी येणार आहे. ठीक आहे, कळलं? इट इज हाय टाईम, इट इज अबाउट टाईम याने जर वाक्याची सुरुवात झाली असेल तर मला पुढे V2 पाहिजे, म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स पाहिजे. हा रूल आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढच्या प्रश्नावर जाऊया. वन वर्ड विचारलेला आहे, अ स्पीच डिलिव्हर विदाऊट प्रिपरेशन. म्हणजे विदाऊट प्रिपरेशन केलेल्या स्पीचला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? एक्सटेम्पोर म्हणतात. म्हणजेच त्याला दुसरा वर्ड इम्प्रॉम्प्टू आहे. काय आहे दुसरा वर्ड? इम्प्रॉम्प्टू. जर ऑप्शनमध्ये हा असेल तर हा सुद्धा बरोबर आहे, इम्प्रॉम्प्टू. प्रोलॉग म्हणजे नाही, प्रोलॉग म्हणजे जे एखाद्या पुस्तकाचं किंवा एखाद्या नाटकाचा सुरुवातीचा भाग, म्हणजे थोडक्यात प्रस्तावना, त्याला प्रोलॉग म्हणायचं. त्याचा अपोजिट वर्ड काय झाला? इपिलॉग. हा त्याचा अपोजिट आहे, हे लक्षात ठेवा. परत सोलिलोक्यू म्हणजे काय? सोलिलोक्यू म्हणजे काय? नाटकातील पात्राचे एकाचे भाषण, म्हणजे तो स्वतःहून जर केलेले एखादे भाषण असेल त्याला सोलिलोक्यू म्हणायचं. हे सोलिलोक्यू आहे. ठीक आहे, आणि रेटोरिक म्हणजे काय? द आर्ट ऑफ स्पीकिंग ऑर रायटिंग इफेक्टिव्हली. म्हणजे एखाद्याचं आर्ट जे असतं स्पीकिंगचं किंवा रायटिंगचं, त्याला काय म्हणायचं? रेटोरिक म्हणायचं. लक्षात ठेवा. उत्तर काय? आपला ऑप्शन ए आहे. एक्स्टेम्पोरला अजून दुसरा वर्ड काय सांगितलं मी? इम्प्रॉम्प्टू. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न इडियम आहे, टू प्ले फास्ट अँड लूज. तुम्हाला मगाशी सांगितलं मी, जसं वाक्यप्रचार आणि इडियमचा शब्दशः अर्थ नसतो. टू प्ले गेम असा काय अर्थ नाही. टू ॲक्ट इन अन अनरिलायबल वे. उत्तर आपलं हे आहे. टू रन व्हेरी फास्ट नाही. टू डिफीट समवन इझिली हे सुद्धा नाही. टू ॲक्ट ॲन अनरिलायबल वे. म्हणजेच टू प्ले फास्ट अँड लूज म्हणजे काय? एखादा बेजबाबदार किंवा अविश्वसनीय व्यक्ती, असा व्यक्ती जो बोलतो एक आणि करतो एक, म्हणजेच बेजबाबदार थोडक्यात. इंग्लिशमध्ये काय झालं? टू ॲक्ट इन अनरिलायबल वे. ऑप्शन बी हे उत्तर आहे आपलं. ठीक आहे, पुढच्या प्रश्नावर जाऊया. पॅसिव्ह व्हॉईस आहे, डीड ही कम्प्लीट द असाइनमेंट. आता हे वाक्य कसं आहे? हे येस नो टाईपमध्ये वाक्य. आज हे नॉर्मल वाक्य कसं असणार आहे? ही कम्प्लिटेड द असाइनमेंट. त्याचंच हेच कसं केलं आहे? ह्याचंच येस नो. मला जर क्वेश्चन विचारायचं असेल तर काय करणार मी? हा जो ईडी आहे तो मी बाहेर काढणार, डीड करणार त्याचं, आणि डीड ही कम्प्लीट द असाइनमेंट, त्याचं मी क्वेश्चन विचारलं, असं केलं मी. ठीक आहे, आता मी काय करतो, जेव्हा मला इथे V2 दिसतो म्हणजे पास्ट टेन्स, त्याचं मी पॅसिव्ह व्हॉईसमध्ये काय करतो? वॉज किंवा वेअर प्लस V3.
वॉज कधी घेणार, सिंग्युलर असेल तेव्हा, आणि प्लुरल असेल तेव्हा वेअर घेणार. आता मला तेच वाक्यामध्ये शोधायचं आन्सरमध्ये वॉज आहे की नाही, कारण की इथं ही आहे, ही जर सिंग्युलर त्यामुळे मला वॉजच पाहिजे. पहिल्याच ऑप्शनमध्ये वॉज आहे त्यामुळे उत्तर हे येणार. आता बाकीचं बघा, इथं इज आहे, इथं हॅज आहे, इथं हॅड आहे, त्यामुळे हे तिन्ही पण ऑप्शन गेले. ठीक आहे, कळलं. ऑप्शन ए उत्तर आहे, कारण की व्ही2 आला आहे वाक्यामध्ये, तर मला पुढे वॉज किंवा वेअर प्लस व्ही3 पाहिजे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये. पुढचा प्रश्न बघूया. इनडायरेक्ट स्पीच, द टीचर सेड ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. जेव्हा पण एखादं ट्रूथ म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ किंवा सायंटिफिक ट्रूथ वगैरे असेल, तेव्हा जे डबल इनव्हर्टेडमधील वाक्य असतं ते आहे तसंच ठेवायचं, म्हणजे त्याचा टेन्स किंवा काहीसुद्धा चेंज करायचं नाही, आहे तसं वाक्य पाहिजे. आता इथं बघा ऑनेस्टी वॉज केलं आहे, त्यामुळे पहिला ऑप्शन कट झाला. ठीक आहे, आता ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, ऑनेस्टी इज द बेस्ट, म्हणजे दुसऱ्या पुढच्या 3 वाक्यामध्ये चेंज केलेलं नाही काय त्यांनी. आता इथं सेड, इथं टोल्ड आणि इथं सेज केलं आहे. ठीक आहे, आणि इथं दॅट नाही आहे, पण मला कंजक्शन म्हणून काहीतरी वापरलं पाहिजे, तर त्यामुळे दॅट पाहिजे, त्यामुळे हा पण ऑप्शन गेला. हे 2 ऑप्शन झाले कट. ठीक आहे, आता इथं सेड आहे, इथं टोल्ड आहे. जर माझ्यामध्ये लिस्नरच नसेल, आता इथं द टीचर सेड, पण द टीचर सेड टू मी, तर लिस्नर आला तरच मी टोल्ड वापरणार, त्यामुळे हा ऑप्शन पण एलिमिनेट होतो आहे. त्यामुळे उत्तर काय येणार माझं ऑप्शन बी येणार, कारण की सेड घेतला का, कारण की इथे सेड आहे. जर इथं द टीचर सेड टू मी असतं तर म्हणजे लिस्नर आला असतं, तर मग मी टोल्ड घेतला असता. त्यामुळे द टीचर सेड दॅट कंजक्शन घेतलं आणि त्याच्यानंतर हाय तसं वाक्य घेतलं, त्यामुळे उत्तर काय येणार ऑप्शन बी हे उत्तर येणार आहे माझं. पुढचा प्रश्न प्रिपोजिशनचा आहे. द कॅट जम्प डॅश द टेबल. द कॅट जम्प इन द टेबल, आतमध्ये गेली आहे का, नाही. द कॅट जम्प ऑन द टेबल येणार, अपॉन नाही येणार, ॲट नाही येणार. जर असं असतं द कॅट जम्प आणि ऑप्शनमध्ये जर असतं ओव्हर असतं तरीसुद्धा बरोबर असतं, ऑन टू आलं असतं तरीसुद्धा बरोबर आलं असतं, आणि ऑन आहे ते सुद्धा बरोबर आहे. म्हणजे द कॅट जम्प ओव्हर द टेबल बरोबर आहे, द कॅट जम्प ऑन टू द टेबल बरोबर आहे, आणि द कॅट जम्प ऑन द टेबल हे सुद्धा बरोबर आहे, तिन्हीसुद्धा बरोबर आहेत ना. ठीक आहे, आपल्या ऑप्शनमध्ये काय फक्त ऑन आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. पुढच्या प्रश्नावर जाऊया. फिल इन द ब्लँक, नायदर द प्रिन्सिपल नॉर द टीचर्स डॅश प्रेझेंट इन द मीटिंग. मागच्या टेस्टमध्ये सुद्धा हा तुम्हाला रूल सांगितला होता, आता ह्यामध्ये परत सांगतो एकदा. जेव्हा पण नायदर नॉर आयदर ऑर नॉट ओनली बट अल्सो हे जर असेल तर ह्यांच्यानंतर जे येणार आहे, म्हणजे 2 सब्जेक्ट असतात बरोबर, इथे 2 सब्जेक्ट असणार बरोबर. ह्या सब्जेक्टनुसार तुम्हाला पुढे वर्ब घ्यायचा आहे. जर इकडचा जर सब्जेक्ट प्लुरल असेल तर प्लुरल वर्ब घेणार, सिंग्युलर असेल तर सिंग्युलर वर्ब घेणार बरोबर. दुसरी गोष्ट महत्त्वाची, नायदरसोबत नॉरच घेणार, म्हणजे एन हे लक्षात ठेवा, कारण कधी कधी नायदरसोबत ऑरसुद्धा येतात आणि आयदरसोबत ऑर घेत, नॉट ओनलीसोबत बट ऑल्सोच आलं पाहिजे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता इथं नायदर द प्रिन्सिपल आणि नॉर द टीचर्स. आता इथं टीचर्स काय प्लुरल आहे, तर मला वर्बसुद्धा प्लुरल पाहिजे, तर प्लुरल वर्ब बघूया. इज सिंग्युलर आहे, वॉज सिंग्युलर आहे, वेअर माझं प्लुरल आहे, त्यामुळे ऑप्शन सी उत्तर येणार आहे. हॅजसुद्धा सिंग्युलर आहे, त्यामुळे ऑप्शन सी हे उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. सिनोनिम विचारलेला आहे, ॲब्रेशनचा सिनोनिम विचारलेला आहे. ॲब्रेशन म्हणजे काय, तर सर्वसामान्यपेक्षा एखादा वेगळा किंवा विचित्र, इसेंट्रिक, त्याला दुसरा अजून शब्द काय इसेंट्रिक, लक्षात ठेवा इसेंट्रिक महत्त्वाचा आहे शब्द. परत अजून एक शब्द काय म्हणणार तुम्ही, ऑडिटी, परत अजून काय म्हणणार ॲनॉमली, हे लक्षात ठेवा. आता नॉर्मलसी म्हणजे काय, नॉर्मल झालं, त्यामुळे हे तर येणार नाही. डेविएशन म्हणजेच इसेंट्रिक म्हणजे विचित्र काहीतरी, करेक्टनेस नाही, रेग्युलरिटी पण नाही, ऑप्शन बी हे उत्तर असणार आहे माझं. पुढचा प्रश्न अँटोनिम विचारलेला आहे. ऑब्स्टिनेटचा अँटोनिम काय आहे. ऑब्स्टिनेटचा अर्थ पहिलाच समजून घ्या काय आहे तो. ऑब्स्टिनेटचा अर्थ काय आहे तर हट्टी, दुराग्रही, म्हणजे एखादा हट्ट करणारा. तर स्टबन हा त्याचा सिनॉनिम झाला, त्यामुळे हे उत्तर येणार नाही. फ्लेक्झिबल हे उत्तर येणार आहे माझं. म्हणजे फ्लेक्झिबल म्हणजे काय, म्हणजे एकदम फ्लेक्झिबल असतो तो, म्हणजे त्याला काय म्हणजे हट्ट न करणारा असं थोडक्यात फ्लेक्झिबल. रिजिड नाही आहे, रिजिड म्हणजे काय कडक, आणि फर्म म्हणजे काय तर कठीण किंवा घट्ट म्हणजे फर्म. ठीक आहे. आता ऑब्स्टिनेटचे अजून महत्त्वाचे तुम्हाला सांगतो शब्द, ते जरा एकदा लिहून घ्या तुम्हाला. पहिलं तर आपण मागाशी बघितलं स्टबन, हा त्याचा सिनॉनिम आहे. स्टबन म्हणजे सुद्धा हट्टी. परत अजून काय लक्षात ठेवणार तुम्ही, हेडस्ट्रॉंग, परत विलफुल. आता विलफुलमध्ये आहे की नाही फक्त सिंगल एल आहे, लक्षात ठेवा.
तुम्हाला स्पेलिंग एररमध्ये डबल एल देणार ते आणि फसवणार, त्यामुळे सिंगल एल आहे, लक्षात ठेवा. परत ऑब्डुरेट, परत रिफ्रॅक्टरी 5 शब्द लक्षात ठेवा. रिफ्रॅक्टरी, ऑब्डुरेट, विलफुल, हेडस्ट्रॉंग आणि स्टबन म्हणजे काय, सर्वांचा अर्थ काय, हट्टी, हे लक्षात ठेवा. आपलं उत्तर काय, ऑप्शन बी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. कलेक्टिव्ह नाउनवरती प्रश्न आहे पुढचा. अ डॅश ऑफ ओल्स म्हणजे ओल्सच्या पूर्ण ग्रुपला काय म्हणतात, तर पार्लमेंट म्हणतात. ऑप्शन ए हे उत्तर आहे. फ्लॉक नाही म्हणत, हर्ड नाही म्हणत आणि पॅकसुद्धा म्हणत नाही. तर फ्लॉक कशाला म्हणतात, बर्ड्सच्या म्हणजे पक्ष्यांच्या किंवा शीप म्हणजे मेंढींच्या ग्रुपला काय म्हणतात, फ्लॉक म्हणतात. कोणाकोणाला, शीप म्हणजे मेंढी किंवा बर्ड्स पक्ष्यांच्या ग्रुपला कलेक्टिव्ह नाउनला काय म्हणतात, फ्लॉक म्हणतात. हर्ड कशाला म्हणतात, हर्ड एका ॲनिमलच्या ग्रुपला म्हणतात, म्हणजे जनावरांच्या म्हणजे प्राण्यांच्या ग्रुपला हर्ड म्हणतात. पॅक कशाला म्हणतात, एखादा जो ग्रुप असेल, ग्रुप ऑफ सिमिलर, मग तो कशाचाही असू शकतो, कुत्र्यांचा असू शकतो, मांजरांचा असू शकतो. परत आपण त्या पत्ते जे असतात त्याला सुद्धा आपण पॅक म्हणतो, तर ते सुद्धा झालं. ठीक आहे, आपलं उत्तर ऑप्शन ए आहे. पुढच्या प्रश्नावर जाऊया. फिल इन द ब्लँक. इफ यू डॅश मी आय वूड हॅव हेल्प यू. मागच्या सुद्धा टेस्टमध्ये हा प्रश्न झालेला आहे. हा प्रश्न चुकता कामा नये. वूड हॅव हेल्प आले म्हणजे काय आलं, इथे पुढे मॉडल परफेक्शन आले आणि इफचं वाक्य आहे म्हणजे हे काय आहे, तर कंडिशनल सेंटेन्स आहे. तर कुठली कंडिशन आहे, थर्ड कंडिशन आहे. थर्ड कंडिशनमध्ये काय येतं, तर पुढे काय येतं, मॉडल परफेक्शन येतं आणि इथे काय येतं, पास्ट परफेक्ट येतं. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय, हॅड प्लस V3. आणि इफच्या वाक्यामध्ये मला मॉडल ऑक्झिलरी नको आहे, तिथे काय असतो, तो एरर असतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे जर इफ आलं आणि त्याच्यानंतर वूड आलं किंवा शूड आलं किंवा माईट वगैरे आलं तर ते वाक्य चुकलेलं असते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे इथं काय येणार, हॅड प्लस V3 येणार. ऑप्शन सी हे उत्तर असणार आहे. इथं V1 झालं, V2 झालं, हॅव आस्क नाही येणार, प्रेझेंट परफेक्ट नाही येणार, मला काय पाहिजे, पास्ट परफेक्ट पाहिजे. आता जर सांगतो तुम्हाला, हे तर ही कुठे झाली, तिसरी कंडिशन झाली. जर पहिल्या कंडिशनमध्ये वाक्य कसं येणार, पहिल्या कंडिशनमध्ये फर्स्ट कंडिशन, इफ यू आस्क आय विल हेल्प, ही काय झाली, फर्स्ट कंडिशन झाली. सेकंड कंडिशन कशी येणार, इफ यू आस्क आय वूड हेल्प. इथं सेकंड कंडिशनमध्ये काय होतं, V2 येतो म्हणजे पास्टची मॉडल ऑक्झिलरी येते आणि इथे V2 येतो. इथं V1 येतो आणि इथं प्रेझेंटची मॉडल ऑक्झिलरी येते. लक्षात ठेवा, पहिली कंडिशन ज्याच्यात असते त्याच्यामध्ये काय असतं, पहिला V1 येतो इफच्या वाक्यामध्ये आणि पुढे काय येतो, प्रेझेंटची मॉडल ऑक्झिलरी येते. सेकंड कंडिशनल सेंटेन्समध्ये काय होतं, तर V2 येतो पहिला आणि पुढे काय येतं, पास्टची मॉडल ऑक्झिलरी येते. आणि जी झिरो कंडिशन असते त्याच्यामध्ये काय असतात, जे सायंटिफिक ट्रूथ असेल किंवा युनिव्हर्सल ट्रूथ असेल, हे सर्व कशात येतात, फर्स्ट कंडिशनमध्ये येतात, लक्षात ठेवा. आणि थर्ड कंडिशनमध्ये काय येतात, तर इफच्या वाक्यामध्ये काय येणार, पास्ट परफेक्ट येणार आणि पुढे काय येणार, मॉडल परफेक्शन येणार. म्हणजे वूड हॅव प्लस V3, शूड हॅव प्लस V3, माईट हॅव प्लस V3 असं येणार. ठीक आहे, उत्तर आपलं ऑप्शन सी आहे. पुढच्या प्रश्नावर जाऊया. वन वर्ड आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन. अ पर्सन हू कलेक्ट्स कॉईन्स म्हणजे जो कॉईन्स कलेक्ट करतो त्याला काय म्हणायचं, तर न्यूमिस्मॅटिक्स म्हणायचं. जो स्टॅम्प्स गोळा करतो त्याला काय म्हणायचं, फिलॅटेलिस्ट. स्टॅम्प गोळा करण्याला काय म्हणायचं, फिलॅटेलिस्ट. न्यूमिस्मॅटिक काय करतो, कॉईन गोळा करतो. परत अँथ्रोपोलॉजिस्ट कोण असतो, तर अ पर्सन हू स्टडीज ह्युमन सोसायटीज अँड कल्चर्स म्हणजे जो सोसायटी आणि कल्चरचा ह्युमनच्या म्हणजे सोसायटीज आणि कल्चरचा जो अभ्यास करतो त्याला अँथ्रोपोलॉजिस्ट म्हणायचं. आणि आर्किओलॉजिस्ट काय असतो, अ पर्सन हू स्टडी ह्युमन हिस्ट्री म्हणजे माणसांचा जो इतिहास किंवा हिस्ट्री आहे त्याचा जो अभ्यास करतो त्याला आर्किओलॉजिस्ट म्हणायचं. ठीक आहे, आपलं उत्तर ऑप्शन बी आहे. पुढचा प्रश्न जाऊया. टू च्यू द कड म्हणजे टू ईट स्लोली नाही आहे. टू थिंक डीपली हे बरोबर आहे. टू बी अँग्री हे नाही आहे. टू गॉसिप म्हणजे चर्चा करणे हे सुद्धा नाही आहे. तर ऑप्शन बी हे उत्तर आहे. जर त्या जागी जर मला असं ऑप्शनमध्ये असेल पॉन्डर म्हणजे सुद्धा चिंतन किंवा विचार करणे, मेडिटेट असेल तरीसुद्धा बरोबर आहे, किंवा थिंक स्लोली असेल तरीसुद्धा बरोबर आहे. थिंक स्लोली अँड केअरफुली हे सगळे असेल तरीसुद्धा ते बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या सर्वांचा एकच अर्थ होतो. ऑप्शन बी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, करेक्ट द सेंटेन्स द न्यूज आर ट्रू. आता हे करेक्ट करायचं, हे चुकीचं वाक्य, तर
ह्याच्यामध्ये आपण आता हे तर चुकीचं तर काय आहे, तर न्यूज जे असतं म्हणजे असे काही शब्द असतात ज्यांच्या शेवटी येस असतं पण ते सिंग्युलर म्हणून काम करतात. आता न्यूजच्या शेवटी येस आहे पण ह्याच्यानंतर प्लुरल नाही येणार, ह्याच्यानंतर सिंग्युलरच येणार वर्ब. ठीक आहे. आणि हा न्यूज जो शब्द आहे तो अनकाउंटेबल नाऊन आहे, म्हणजे जो मोजता येत नाही. ठीक आहे. आपण असे 1 न्यूज 2 न्यूज असं मोजत नाही. ठीक आहे. त्यामुळे ते अनकाउंटेबल नाऊन आहे, त्याच्यासोबत सिंग्युलरच घ्यायचा वर्ब, म्हणजे तो सिंग्युलर म्हणून शब्द काम करत असतो. ठीक आहे. त्यामुळे आता इथं तर चुकलेलं, त्यामुळे नो करेक्शन निडेड हा तर ऑप्शन येणार नाही. पण मला पुढं काय पाहिजे, सिंग्युलर वर्ब पाहिजे. वेअर चुकलं, हॅव चुकलं, इज येणार. ऑप्शन ए हे उत्तर आहे. ठीक आहे. कळलं. अजून असे काही शब्द आहेत महत्त्वाचे तुम्हाला सांगतो. जसे की काही सब्जेक्ट्स आहेत त्यांच्या शेवटी येस येतं पण ते सिंग्युलर म्हणून काम करत असतात. जसं मॅथमॅटिक्स, फिजिक्स, फक्त हे सब्जेक्ट म्हणून आले तरच. इकॉनॉमिक्स, परत स्टॅटिस्टिक्स हे शब्द झाले. परत काही डिसीज आहेत, मिसल्स, मम्स, हे जर शब्द आले तर पुढं तुम्हाला सिंग्युलर वर्बच घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. परत डायबिटीज, परत हा आपण एक शब्द बघितला न्यूज. आणि गेम्स काही आहेत जसे की बिलियर्ड्स, बाउल्स, ह्या शब्दांच्या शेवटी येस आहे पण हे काय करतात, सिंग्युलर म्हणूनच काम करतात, हे लक्षात ठेवा. उत्तर काय आपलं, ऑप्शन ए उत्तर आहे. हे लक्षात लिहून ठेवा, महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न प्रिपोजिशनवरती, आय एम टायर्ड डॅश दिस वर्क, म्हणजे काय, तो थकला आहे या कामापासून, तर काय ना टायर्ड ऑफ येणार. टायर्ड ऑफचा अर्थ काय, बोर. ठीक आहे. विथ नाही येणार, बाय नाही येणार, फ्रॉम नाही येणार. ठीक आहे. टायर्डसोबत ऑफच हे प्रिपोजिशन यूज केलं जातं. अजून असे काही फिक्स प्रिपोजिशन आहेत त्याचे तुम्हाला सांगतो लिस्ट, ते सुद्धा लिहून घ्या. एवरनं सांगतो आधी. अकाउंट फॉर, ह्याच्या आधी पण सांगितले तुम्हाला. अकाउंट फॉर, ॲक्यूज ऑफ, परत ॲडॅप्ट टू, आस्क फॉर, कंपेअर विथ, इंट्रोड्यूस टू, लाफ ॲट, परत प्रेफर टू, प्रिव्हेंट फ्रॉम, हा महत्त्वाचा आहे, प्रिव्हेंट फ्रॉम. अजून रिलेट टू आणि रिलाय ऑन. आणि बस एवढे सध्या आठवतात, एवढं लक्षात ठेवा फक्त, महत्त्वाचे आहे ते. अकाउंट फॉर, ॲक्यूज ऑफ, ॲडॅप्ट टू, आस्क फॉर, कम्पेअर विथ, इंट्रोड्यूस टू, लाफ ॲट, प्रिफर टू, प्रिव्हेंट फ्रॉम, रिलेट टू आणि रिलाय ऑन, हे महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा. उत्तर काय आपलं, टायर्ड ऑफ, ऑप्शन सी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द वर्ड दॅट मीन्स, म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशनवरती प्रश्न आहे. अ साऊंड दॅट कॅनॉट बी हर्ड, म्हणजे जे ऐकायला येत नाही त्याला काय म्हणायचं, तर इनऑडिबल म्हणायचं. आणि ऑडिबल म्हणजे काय, ऐकण्याजोगे. एडिबल म्हणजे काय, खाण्याजोगे, त्यामुळे हे येणार नाही. एलिजिबल म्हणजे जो एलिजिबल असतो, एखाद्या गोष्टीसाठी आपण एलिजिबल होतो म्हणजे पात्र होतो, त्याला एलिजिबल म्हणायचं, त्यामुळे हे पण येणार नाही. आणि लिजिबल म्हणजे काय, जे आपल्याला क्लिअर टू रीड असतं, म्हणजे वाचण्याजोगे, त्यामुळे हे सुद्धा नाही आहे. ठीक आहे. ऑप्शन ए उत्तर आहे. पुढच्या प्रश्नावर जाऊया. प्लुरल ऑफ ॲल्युमनसचं प्लुरल, त्याच्या आधी तुम्हाला एक लिस्ट सांगतो, एवढ्यात बसेल सांगा. सिंग्युलर, प्लुरल, मेल आणि फिमेल. आता ॲल्युमनस म्हणजे सांगतो आधी काय. ॲल्युमनस म्हणजे काय असतं, तर माझी विद्यार्थी, त्याला काय म्हणायचं, ॲल्युमनस म्हणायचं. आता मेल जर एखादा सिंगल असेल तर त्याला काय म्हणायचं, सिंग्युलर मेलला काय म्हणायचं, ॲल्युमनस म्हणायचं, ॲल्युमनस. आणि त्याचा प्लुरल काय होतो, ॲल्युमिनी, हे लक्षात ठेवा. आणि फिमेलला काय म्हणायचं, ॲल्युमना. आणि तेच प्लुरल जर अनेक महिला असतील तर काय म्हणायचं, ॲल्युमने. इथे लिहितो, ॲल्युमने. ठीक आहे. आता काहीतरी तुम्ही ट्रिक करा आणि लक्षात ठेवा. अस म्हणजे मुलांनी लक्षात ठेवा, अस म्हणजे आम्ही काय तर मुलं आहोत सिंग्युलरमध्ये, आणि आय म्हणजे मी स्वतः, असं पण प्लुरलमध्ये आय आहे, आणि अस हे सिंग्युलरमध्ये, हे लक्षात ठेवा. आणि मुलींसाठी काय, ना म्हणजे जर मुली काय करतात, मुलं आलीच विचारांना त्यांना काहीतरी, तर काय म्हणतात ते, ना. इथं पण ना आहे, हे लक्षात ठेवा. फक्त प्लुरलमध्ये ई लागतं शेवटी, हे लक्षात ठेवा. असं काहीतरी ट्रिक बनवा आणि लक्षात ठेवा, लक्षात राहिलं पाहिजे बस. तर आता काय येणार आपलं उत्तर,
तुम्हाला समजलं असेल काय येणार आहे, ॲल्युमनी उत्तर येणार आहे. हे काय नसते शब्द. ॲल्युमिना म्हणजे काय तर फिमेलसाठी सिंग्युलर आहे, फिमेल सिंग्युलर. ॲल्युमिनिस असं काय नसते. ठीक आहे, उत्तर काय ऑप्शन बी हे उत्तर आहे आपलं. पुढचा प्रश्न, आता पुढचा सेक्शन बघूया. आता पुढचा सेक्शन जी केचा आहे, सामान्य ज्ञानाचा आहे. 10 प्रश्न असतात त्याच्यामध्ये. आत्तापर्यंत आपण काय बघितलं, मराठीचे 10, इंग्लिशचे 20, आता जी केचे 10 बघणार. ह्याच्यानंतर मॅथ्सचे 20, रिझनिंगचे 20 आणि कम्प्युटरचे 10. ठीक आहे, हाच पॅटर्न आहे हायकोर्टाचा सुद्धा. पहिला प्रश्न बघणार आहोत आपण आता. बॉम्बे हायकोर्टाचे अधिकार क्षेत्र खालीलपैकी कुठे आहे. आता तुम्हाला दोन्ही ह्याच्यामध्ये क्वेश्चन दिलेत, कारण की जी के, मॅथ्स आणि रिझनिंग ह्याचे तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन असतात. कम्प्युटरचे तुम्हाला फक्त इंग्लिशमध्ये असतात, इंग्लिश तर इंग्लिशमध्ये असणार आणि मराठीचे तर मराठीमध्ये असणार आहे. ठीक आहे, फक्त जी के, मॅथ्स, रिझनिंग यांचे दोन्ही लँग्वेजमध्ये असतात, हे लक्षात ठेवा. बॉम्बे हायकोर्टाचे अधिकार क्षेत्र खालीलपैकी कुठे आहे, तर महाराष्ट्र, गोवा इथे आहे. आता तुम्हाला इथं भेटलं पण तुम्हाला वाटलं बरोबर आहे ये, लगेच घाईघाईमध्ये तुम्ही काय करणार, ए गोल करणार आणि पुढे जाणार. असं करू नका, पूर्ण पुढे पण वाचा. पुढे पण असेल दादरा नगर हवेली आहे, दमन दीव हे सुद्धा आहे. वरीलपैकी सर्व हे उत्तर असणार आहे माझं. आणि दादरा नगर हवेली आणि दमन दीव यांचं एकत्रित केंद्रशासित प्रदेश कधी झाला, तर 26 जानेवारी 2020ला एकत्रित केंद्रशासित प्रदेश झाला, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि बॉम्बे हायकोर्टाची खंडपीठं कुठे कुठे आहेत, नागपूर, औरंगाबाद आणि पणजी गोवामध्ये. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. परत बॉम्बे हायकोर्टाची स्थापना कधी झाली, 14 ऑगस्ट. हे तर पाठच झालं पाहिजे, आपण खूप वेळा घेतले. 14 ऑगस्ट 1862ला. कायदा कधीचा, 1861चा. 1862ला 3 हायकोर्टाची स्थापना झाली. कुठे कुठले, कोलकाता, मद्रास आणि बॉम्बे हायकोर्टाची. आणि परत 1866ला अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती, ते 4थं न्यायालय होतं, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता सध्याचे कोण आहेत मुख्य न्यायाधीश, जस्टिस श्री चंद्रशेखर हे आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न उत्तर काय आलं, ऑप्शन डी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते, तर ते कोण होते, सुधीर रंजन दास नव्हते, एच जे कानिया म्हणजेच हरिलाल कानिया हे होते, मेहरचंद महाजन नव्हते, एम पतंजली शास्त्री हे सुद्धा नव्हते. आता दुसरे काही महत्त्वाचे आहेत, आणि त्यांना जे एच जे कानिया होते त्यांना शपथ कोणी दिली होती, तर राजेंद्र प्रसाद यांनी दिली होती. जर असा प्रश्न आला एच जे कानिया यांना शपथ कोणी दिली होती, तर कन्फ्यूज होऊ नका तिथे, कारण की राष्ट्रपतीच हे सरन्यायाधीशाला शपथ देतात. तेव्हा कोण होते राष्ट्रपती, तर राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपती होते, त्यामुळे उत्तर राजेंद्र प्रसाद येणार. आता जरा काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत म्हणजे नावाबद्दल, जसं की भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते, एच जे कानिया. तसे अजून काही महत्त्वाचे आहेत, पहिले ते सांगतो तुम्हाला. आता जर दुसरे कुठले होते सरन्यायाधीश असं म्हटलं एच जे कानियानंतर, ते कोण होते, एम पतंजली शास्त्री होते, सेकंड. आणि जर साऊथ इंडियनमधले म्हणजेच दक्षिण भारतातील पहिले म्हटलं तर ते एम पतंजली शास्त्री होते, दुसरे पतंजली शास्त्री. आणि जर पहिले दक्षिण भारतातील मधले तर ते एम पतंजली शास्त्री होते. हा पॉईंट एक लक्षात ठेवा. परत जर असा प्रश्न आला की जास्त वेळ कालावधीसाठी, म्हणजे जास्त वेळ कालावधी असणारे कोण होते, तर वाय व्ही चंद्रचूड होते, वाय व्ही चंद्रचूड. ठीक आहे, ह्यांचा कालावधी किती होता, 7 वर्ष कालावधी होता ह्यांचा. आणि जर कमी म्हटलं, शॉर्टेस्ट जर कमी कालावधी म्हटलं तर ते कोण होते, कमल सिंग. त्यांचा कालावधी किती होता, 17 दिवसांचा कालावधी होता फक्त त्यांचा. जर जास्त कालावधी म्हटलं तर वाय व्ही चंद्रचूड 7 वर्षाचा होता. वर्ष लक्षात नाही ठेवलं तर चालेल, फक्त नाव लक्षात ठेवा. जास्त कालावधी वाय व्ही चंद्रचूड, कमी कालावधी म्हटलं तर कमल सिंग 17 दिवस. ठीक आहे, आणि आता सध्याचे कोण आहेत असं म्हटलं सरन्यायाधीश, तर कोण आहेत, जस्टिस सूर्यकांत हे लक्षात ठेवा. यांना शपथ कोणी दिली, द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ, हे पण लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नावरती जाऊया. भारतीय संविधानाचे कोणते कलम घटनात्मक उपायांचा अधिकार याच्याशी संबंधित आहे, तर कुठले कलम आहे, कलम 19 नाही, कारण कलम 19 काय तर भाषणाभिव्यक्ती स्वातंत्र्याचं आहे. कलम 21 नाही का, कारण ते जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. आणि कलम 32 हे बरोबर आहे, कारण की हे घटनात्मक उपायांचा अधिकाराचे रिलेटेड आहे. कलम 44 नाही का, कारण का तर ते युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच नागरी संहिता कायद्याच्या रिलेटेड आहे ते. ठीक आहे, समान नागरिक कायदा, त्यामुळे कलम 44 सुद्धा नाही. जर पहिलं राज्य कुठलं, जे कलम 44 अंतर्गत पहिलं युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारं राज्य म्हटलं तर कुठलं आहे ते, उत्तराखंड आहे, UK. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता कलम 32 कशासाठी आहे, जर आपल्या मूलभूत जे भाग 3 मधले मूलभूत हक्क आहेत, तर त्या मूलभूत हक्कांचं जर आपलं उल्लंघन झालं तर कलम 32 अंतर्गत आपण काय करू शकतो, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो.
आणि कलम 226 अंतर्गत आपण हायकोर्टामध्ये जाऊ शकतो. पण कलम 226 हे मूलभूत हक्क नाही आहे. कलम 32मध्ये आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे कलम 32 अंतर्गत आपण जाऊ शकतो. ठीक आहे, पण हायकोर्टामध्ये पण जाऊ शकतो, ते 226 अंतर्गत जाऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न होतो आहे, पुणे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली? तर 1850 नाही, 1867 सुद्धा नाही, 1870ला ती स्थापना झाली होती. आणि त्याची स्थापनाची पूर्ण तारीख आहे तर 2 एप्रिल 1870ची स्थापना आहे. कोणी केली? गणेश वासुदेव जोशी यांनी केली होती. गणेश वासुदेव जोशी. आणि त्यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? सार्वजनिक काका सुद्धा म्हटलं जातं. सार्वजनिक काका असं सुद्धा म्हटलं जातं. असा येईल प्रश्न की सार्वजनिक काका म्हणून त्यांचे पूर्ण नाव किंवा त्यांना कोणाला म्हणत, तर गणेश वासुदेव जोशी यांना म्हणत होते. ठीक आहे. आता दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट, तर त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर भगवानराव श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी हे त्याचे पहिले अध्यक्ष होते. पंत प्रतिनिधी. ठीक आहे, भगवानराव श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी हे त्याचे पहिले अध्यक्ष होते. आता एक फक्त फॅक्ट म्हणून लक्षात ठेवा, तर काय 146 वर्षानंतर, किती? 146 वर्षानंतर म्हणजेच 2016मध्ये सार्वजनिक सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या होत्या अधिवेशनाच्या. आणि त्या कोण होत्या? फर्स्ट वुमन कोण होत्या? तर मीराताई पावगी ह्या होत्या. लक्षात ठेवा, फक्त फॅक्ट म्हणून लक्षात ठेवा. स्थापना कधीची आहे? 2 एप्रिल 1870चे. कोणी केली? गणेश वासुदेव जोशी. आणि त्यांना काय म्हणतात? सार्वजनिक काका म्हणतात. आणि त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर भगवानराव श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी हे होते. आणि पहिल्या महिला अध्यक्ष कोण? मीराताई पावगी. पुढचा प्रश्न, उत्तर काय? आपला ऑप्शन सी उत्तर आहे. महाराष्ट्राचा बराचसा भाग कोणत्या पठाराने व्यापला आहे? तर माळवा पठाराचा काय संबंध नाही, दख्खनचे पठार हे उत्तर माझं असणार आहे. छोटा नागपूर पठार सुद्धा काय संबंध नाही, तिबेटच्या पठाराचा पण काय संबंध नाही. उत्तर ऑप्शन बी असणार आहे. दख्खनचा पठार हा कशापासून, कुठल्या खडकापासून बनला आहे असा प्रश्न आला तर कुठला? बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे. त्याच्यावर मृदा कुठली आढळते? तर कुठली? काळी मृदा आढळते. काळ्या मृदाला अजून दुसरी 2 नावं कुठले? रेगूर मृदा आणि कापसाची मृदा. ही 3 नावं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि परत दख्खनच्या पठारावर कुठल्या कुठल्या नद्यांचं खोरे आहेत? तर गोदावरी आहे, भीमा आहे, परत कृष्णा आहे. ठीक आहे, या 3 नद्यांची खोरेसुद्धा आहेत दख्खनच्या पठारावर. दख्खनचा पठार म्हणजे कुठला झाला? हा जर महाराष्ट्र झाला, हा कोकण सोडून आणि हा पूर्व विदर्भ सोडून हा जो भाग आहे हा पूर्ण दख्खनचा पठार आहे, हे लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नावर जाऊया. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? स्वामी विवेकानंद. स्वामी कन्फ्यूज करण्यासाठी दिले, त्यामुळे हे उत्तर नाही आहे. ऑप्शन बी हे उत्तर आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला. कधी लिहिला? 1875ला त्यांनी ग्रंथ लिहिला. आणि 1875लाच त्यांनी आर्य समाजाची स्थापनासुद्धा केली. कशाची? आर्य समाजाची स्थापना केली. आता स्वामी विवेकानंदबद्दल मला काय आठवते? स्वामी विवेकानंदबद्दल यांचं मला काय आठवतं महत्त्वाचं म्हणजे, तर ते रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. त्यांच्याच नावाने त्यांनी 1857ला काय केलं? रामकृष्ण मिशन स्थापन केलं. कधी? 1897ला 1897ला काय स्थापन केलं? रामकृष्ण मिशनची स्थापना केली. कोणी? स्वामी विवेकानंद यांनी. ठीक आहे. स्वामी दयानंद सरस्वती काय? 1875ला आर्य समाज. राजाराम मोहन रॉयचं काय महत्त्वाचं आहे? तर 1814ला त्यांनी आत्मीय सभाची स्थापना केली. आणि तेच आत्मीय सभा 1814ची 1828ला 14 × 2 28 असं लक्षात ठेवा. 28ला काय केली? ब्राह्मो समाजामध्ये त्यांनी, म्हणजे त्याचं नावामध्ये किंवा त्याचं परिवर्तन केलं ब्राह्मो समाजामध्ये. ठीक आहे. परत एका वर्षानंतरच त्यांनी 1829मध्ये सती प्रथा बंद केली. कोणी? विल्यम बेंटिंकमध्ये त्यांचं कार्य त्याच्या मागे होतं, त्यामुळे काय सतीप्रथा बंद झाली. ठीक आहे. 1829ला त्यांचं महत्त्वाचं वृत्तपत्र म्हटलं तर कुठलं? राजाराम मोहन रॉय यांचं कुठलं आहे? तर संवाद कौमुदी. हे सुद्धा लक्षात ठेवा. संवाद कौमुदी महत्त्वाचं वृत्तपत्र आहे. 1814ला आत्मीय सभा, 1828ला ब्राह्मो समाज आणि 1829ला काय? सतीप्रथा बंद करण्यास त्यांनी त्याच्यासाठी कार्य केलं होतं. आणि मुंबईमधून कोणी केलं होतं? तर नाना शंकर शेठ यांनी कार्य केलं होतं. हे सुद्धा महत्त्वाचं आहे, पॉईंट लक्षात ठेवा. परत ईश्वरचंद विद्यासागर यांचं कार्य काय म्हटलं तर काय? तर विधवा पुनर्विवाह त्यांच्यासाठी त्यांनी कार्य केलं होतं. त्याच्यामुळे 1856मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा करण्यात आला होता. कोणी केला? तर डलहौसी यांनी केला होता. ठीक आहे. हे पॉईंट जे एक्स्ट्रा सांगितले ते महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. उत्तर काय? आपलं ऑप्शन बी उत्तर आहे. पुढचा प्रश्न,
कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते? कृष्णाला नाही, कावेरीला सुद्धा नाही, गोदावरीला ही दक्षिण गंगा असं म्हटलं जातं, नर्मदा सुद्धा नाही. गोदावरीला अजून एक नाव आहे, ते कुठलं तर वृद्ध गंगा असं नाव आहे. वृद्ध गंगा हे नाव सुद्धा लक्षात ठेवा. गोदावरीचा उगम कुठे आहे ते माहितीच आहे तुम्हाला, त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये. परत आता कुठल्या कुठल्या राज्यामधून जाते गोदावरी? तर महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रा, परत छत्तीसगड, परत ओडिसा ह्या राज्यामधून कुठं जाते? तर बंगालच्या उपसागरामध्ये जाते. लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राचा ती 48.6 म्हणजे जवळपास 49% भाग घेते तिचं खोरं, हे लक्षात ठेवा. 1465 तिची लांबी आहे, जवळपास 1465. हे पॉईंट महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. उत्तर काय? ऑप्शन सी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, संताळ उठाव कोणत्या वर्षी झाला? तर संताळ उठाव हा 1855 ते 56च्या दरम्यान झाला होता. कधी? 1855 ते 56. 57 नाही, 40च्या दरम्यान तिकडं काय नाही, 1890चं तर काहीच नाही, कारण की त्याच्या आधीच आपल्या महाराष्ट्रामध्ये दक्खनचे दंगे झाले होते. ठीक आहे. आता 1855 झालं होतं. आता हे काय होते संताळाचे उठाव? तर भारतामध्ये झालेला हा पहिला शेतकऱ्याचा विद्रोह, म्हणजेच थोडक्यात शेतकऱ्यांचा उठाव झाला होता, त्यालाच संताळ उठाव असं म्हटलं जातं. कधी झाला होता? 1855 ते 56च्या दरम्यान झाला होता. आता काय होता हा? तर ब्रिटिश वसाहती जे अधिकारी आहेत आणि जे जमीनदार आहेत यांच्या जुलमी प्रथांविरुद्ध संताळ आदिवासी समुदायांनी काय केलं होतं? तर स्थानिक उठाव केला होता 1855 ते 56च्या दरम्यान. आणि जर महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये 1875ला सुपे येथे म्हणजेच पुणे येथे काय केला होता? तर शेतकऱ्यांचा पहिला उठाव केला होता महाराष्ट्रामध्ये, आणि ते दख्खनचे दंगे किंवा दख्खनचा उठाव म्हणून त्याची ओळख आहे, हे लक्षात ठेवा. 1875 संताळ म्हटलं तर 1855 आणि 1875 म्हटलं तर फक्त 20 वर्षाचा फरक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, उत्तर आपलं ऑप्शन ए आहे. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? राष्ट्रपती नाही, कारण की राष्ट्रपती हे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या न्यायाधीशांची नेमणूक करत असतात. मुख्यमंत्र्यांचा काय संबंध आहे? राज्यपाल. हे उत्तर माझं बरोबर आहे. मुख्य न्यायाधीश सुद्धा नाही. राज्यपाल हे कलम 233 राज्यघटनेचे 233 कलम अंतर्गत काय करतात? तर जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करत असतात. उत्तर ऑप्शन सी आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला भारताची इथं इंग्लिशमध्ये बघा, वाईची झाले वाईनची राजधानी असे म्हणतात? तर कोणाला म्हणतात? पुण्याला नाही, पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणतात. नाशिकला काय म्हणतात? तर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया. आणि दुसरं काय? ग्रेप सिटी ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. कोल्हापूर नाही, सोलापूर सुद्धा नाही. कोल्हापूर कशासाठी फेमस आहे? कोल्हापूर चप्पलसाठी, आणि सोलापूर चादरीसाठी फेमस आहे. हे झाले आपले आता जी केचे 10 क्वेश्चन. आता पुढे रिझनिंग बुद्धिमत्तेवरती 20 क्वेश्चन आहेत आणि मॅथ्सचे 20, नंतर कम्प्युटरचे 10 क्वेश्चन आहेत. पहिला प्रश्न बघूया. गाळलेली संख्या शोधा, मिसिंग नंबर सिरीजवरती आहे. 7, 27, 63, 124, 215. आता मला इथं काय तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं 30पर्यंत तुमचे स्क्वेअर, 15पर्यंत क्यूब आणि 30पर्यंत तर पाडेपाठ पाहिजे. 30पर्यंत नसतील तर 25पर्यंत पाडेपाठ पाहिजे तुमचे, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर कॅल्क्युलेशन आणि जो रिझनिंगचा पाठ आहे तो तुमचा कव्हर होईल. आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती की ABCDचे जे नंबर आहेत ते तुम्हाला पाठ करायला सांगितले होते. ठीक आहे. जो करेल तोच लीडमध्ये असेल, तोच फायनल लिस्टमध्ये सुद्धा असेल. आता 7, 26, 63, 124, 215 आहे. मला हे जवळपास कशात दिसतात? मला क्यूब रूटच्या आसपास दिसतात मला. फक्त एक मिनटं, जरा पेन जरा चूज करतो दुसरा. आता काय दिसते मला बघा, 7 मला जवळपास 8 दिसतोय क्यूब. कशाचा? 2चा. परत 26, 27 दिसतोय मला, 64 आहे, 125 आहे आणि 216 आहे. आणि त्याच्या पुढचा कुठला असतो क्यूब? 6चा 216 झाला, तर 7चा कुठला आहे? 343 आहे. आता बघा, 2चा क्यूब आहे, हा 3चा आहे, हा 4चा आहे, 125 5चा आहे, हा 6चा आणि हा 7चा 343. आता काय केले? फक्त -1 केले, म्हणजे 2चा क्यूब 8, 8 वजा 1 7, 3चा क्यूब 27, 27 वजा 1 26, 4चा क्यूब 64 वजा 1 63. असंच पुढं करत मला 7चा क्यूब काढायचा आहे आणि वजा 1 करायचं आहे, म्हणजे 342 उत्तर येणार आहे. ऑप्शन ए उत्तर असणार आहे. 343 दिले फसवण्यासाठी उत्तर चुकलेलं आहे. ऑप्शन ए उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. जर स्टेशन असा लिहिला आहे आणि रेड असा आहे तर ट्रेनचे कोड काय असेल? आता तुम्हाला पहिलं यात काय बघायचं आहे?
एकतर हे ABCDनुसार असेल किंवा जर मी डायरेक्ट काय बघणार, जर प्रत्येक लेटरला असं इनिशियल जे म्हणजे जे समोर दिले तेच लेटर आहेत का ते आधी मी चेक करणार. आता माझी पहिली नजर कशावर गेली बघा, इथं टी आहे, इथं टी आहे. जर इथे पण सेम तसं टीला टी असेल तर बघा इथं 3 आहे, इथं 3 आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जे अक्षर आहे तेच पुढे सुद्धा अंक आहे. ठीक आहे. तसंच मी इथं पण बघणार. आता मला कशाचं काढायचं आहे, ट्रेनचं काढायचं आहे. टीचं काय आहे मला बघितलं पाहिजे. टीचं काय, चौथा 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथे म्हणजे सगळीकडे 3च आहे. आरचं काय ते बघणार मी. आरचं 7 आहे, 7 7 7 7, इकडं सगळीकडे 7 आहे. एसाठी तिसरा 1 पाहिजे मला, 1 1, इथं 2 आहे, इथं 4 आहे, 2 ऑप्शन गेले. पुढे आयसाठी बघणार मी. आयसाठी 5वा 2 पाहिजे मला, इथं 2 आहे, इथं 4 आहे, ऑप्शन गेलं. ऑप्शन ए उत्तर येणार आहे माझं. ठीक आहे. 42 ऑप्शन ए उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एक माणूस 15 किलोमीटर दक्षिणेकडे चालतो, डावीकडे वळून 15 किलोमीटर चालतो, पुन्हा डावीकडे वळून 15 किलोमीटर चालतो, तर सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर, म्हणजे अंतर विचारलेलं आहे आपल्याला. तर त्यामुळे आधी बघायचं प्रश्न काय, किती अंतर विचारले तर मग ते अंतर लिहित बसायचं. नाहीतर कधी कधी विचारलं जातं दिशा, तर मग ते अंतर लिहित काय गरज नाही त्याची. ठीक आहे. आता पहिलं काय करतोय तो, सुरुवातीला 15 किलोमीटर दक्षिणेला गेला, परत नंतर काय करतोय, डावीकडे वळून 15 किलोमीटर जातोय, डावीकडे वळून 15 किलोमीटर गेला, परत काय पुन्हा तो डावीकडे वळून 15 किलोमीटर जातोय. आता काय म्हणतोय, सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे, म्हणजे सुरुवातीचं ठिकाण माझं हे होतं आणि आत्ताचं हे आहे, तर ह्याच्यामधलं अंतर किती आहे. जर हे 15 जर असेल एवढं, तर हे पण 15च येणार ना. 15 किलोमीटर हे उत्तर आहे माझं. ऑप्शन ए उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, एका महिलेकडे बोट दाखवत अभिजित म्हणाला, एका महिलेकडे बोट दाखवत अभिजित म्हणाला, तिची नात. महिला, तिचा कोणतरी मुलगा वगैरे असणार इथे आणि तिची नात असणार. ठीक आहे. तिची नात माझ्या भावाची एकुलती एक मुलगी आहे. आता तिची नात म्हटले म्हणजे इथं जर अभिजित आला आणि त्याचा भाव इथे येणार, भावाची एकुलती एक मुलगी आहे, बरोबर. आणि काय पुढे विचारलं आहे, ही डायग्राम आपली बरोबर झाली. ती महिला अभिजितची कोण, तर ही महिला आहे आणि ही अभिजित, यांचं नातं काय काय, हा हिचा मुलगा आहे, भाऊ हा जो आहे तो, आणि हे दोघांमध्ये काय रिलेशन आहे, भावांचं आहे. म्हणजे काय झाली, आई झाली महिला, मदर. ऑप्शन ए उत्तर येणार आहे. डायग्राम अशी काढायची. ठीक आहे. पुढच्या प्रश्नावरती जाऊया आता. सर्व कार ट्रेन आहेत. ठीक आहे. सर्व कार ट्रेन आहेत, ह्या ट्रेन. पुढं काय म्हटलं आहे, काही ट्रेन प्लेन आहेत. ठीक आहे. काही ट्रेन मी प्लेन काढले. आता कन्क्लुजन काय, निष्कर्ष काय, सर्व कार प्लेन आहेत, सर्व कार प्लेन आहेत, काही संबंध नाही. तर हे ते कार आहेत आणि इथं प्लेन आहे, काय संबंध आहे का, दोघांचं काय संबंध आहे का, नाही. त्यामुळे हे तर चुकलेलं आहे माझं. पहिलं तर काही येत नाही. काही प्लेन ट्रेन आहेत, तर काही ह्या ट्रेन आणि ह्या काही प्लेन, बरोबर आहे. काही आहेत ना, सर्व म्हटलेलं नाही, काही आहे म्हटले, त्यामुळे दुसरं बरोबर आहे. फक्त ओनली 2, ऑप्शन बी हे उत्तर आहे. ठीक आहे. पुढचं, 24 तासात घड्याळाचे काटे किती वेळा एकमेकावर येतात. आता काय म्हणणार सर्वजण कसं करणार, 24 तास आहेत तर 24 तास एकमेकावर सगळ्या प्रत्येक तासाला जाणार, तर तसं नाही आहे. तिथंच तुमचं उत्तर चुकतं आहे. ठीक आहे. 24 नाही आहे. आधी तुम्हाला सांगतो कुठल्या कुठल्या तासावरती ते एकमेकावर ओलांडतील, सांगतो तुम्हाला. पहिलं तर 12ला तर ते स्वतः एकमेकावर असणार आहे. ठीक आहे. परत नंतर 1:05 2:10 हे पाठ पाहिजे तर म्हणजे सेंट्रलवाले पाठ करतात, हे लक्षात ठेवा, कारण की त्यांना ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. परत सेंट्रल म्हणजे SSC वगैरे. 5:25 6:30 7:35 8:40 9:45 आणि 10:50. आता ह्याच्यावरून तुम्हाला समज हे किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे दिवसाचे आहेत. आता तुम्हाला हे समजते का, 10पर्यंत 11पर्यंत झालं, 11च्या नंतर नाही आहे. का नाही आहे, कारण की जेव्हा 11 वाजतात, 11 नंतर काय होतं, जेव्हा तासकाटा असतो तो पुढे असतो सगळ्यात. ठीक आहे. तासकाटा पुढे असतो, त्यामुळे तो जो तासकाटा असतो तो त्याला कव्हर करत नाही मिनिट काढायला, त्यामुळे ते एकमेकावर येत नाहीत.
कळलं का? त्यामुळे फक्त किती येणार? 11 येणार. हे दिवसाचे झाले आणि असंच रात्रीचं पण 11. असे टोटल मिळून किती होणार? 22 होणार. ऑप्शन डी उत्तर येणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आता. 121, 169, 289, 361, 441, 500. सेम मगासारखं मला हे काहीतरी स्क्वेअर दिसत आहेत. त्याचं काहीतरी असणार आहे लॉजिक. तर मी पहिलं स्क्वेअर कशा कशाचे आहेत ते पहिलं बघून घेतो. 121 11चा आहे, 169 13चा आहे, 289 कशाचा आहे 17चा आहे, 361 19चा आहे. असं तुम्हाला पटापटा आठवलं पाहिजे. 441 कशाचा आहे 21चा आहे आणि 529 23चा आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय मला लॉजिक दिसते का? आता मी स्क्वेअर जर काढले 11 13 17 19 21 23 ह्यामध्ये लॉजिक काय दिसते का? तर हो, 11 13 17 19 23 ह्या सर्व प्राईम नंबर्स आहेत आणि 21 जी आहे ती प्राईम नंबर नाही आहे. का नाही? कारण तिला 3ने भाग जातो, 7ने भाग जातो, त्यामुळे ती प्राईम नंबर नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे ह्या बाकीचे जे आहेत ते प्राईम नंबरचे स्क्वेअर आहेत. पण 21चा जो 441 तो 21चा स्क्वेअर आहे, जो की प्राईम नंबर नाही. त्यामुळे ही गटात न बसणारी संख्या आहे 441. ऑप्शन बी हे उत्तर आहे माझं. पुढच्या प्रश्नावर जातो मी. जर ए बरोबर 1 असेल, बी बरोबर 2 असेल तर कोर्टला काय येईल? तर आता सेम जे नंबर आहेत ते तुम्हाला मी पाठ करायला सांगितलेलं म्हणून सांगितलेलं जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. आता ह्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी? आता एकाच तर नाही आहे कशाच तर हे पूर्ण, कारण की 70च्या पुढे म्हटलं काहीतरी बेरीज वगैरे केलेली असणार आहे. ठीक आहे. आता ते जर तुम्हाला माहिती असेल तर तुमचं लगेच 10 ते 20 सेकंदामध्ये तुमचं सोडून होईल प्रश्न. पण त्यासाठी माहिती पाहिजे. सी म्हटलं की तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे 3, ओ म्हटलं की 15, यू म्हटलं की 21, आर म्हटलं की 18, टी म्हटलं की 20 असे तुम्हाला आठवलं पाहिजे. ठीक आहे. तरी लिहून घेतो तुमच्यासाठी. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. आणि तुम्हाला ABCD पण अशीच लिहायची आहे. 4 5 6 7. ठीक आहे. आता बघूया. सी आहे. सीला किती आहे? 3 आहे. परत ओला किती आहे? 15. परत यूला किती आहे? 21. आरला किती आहे? 18. परत टीला किती आहे? 20. त्यांची बेरीज करूया. 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, 9 आणि 8 17, 1 हात आलं, 1 2 2 2 4 5, 5 आणि 2 7, 77. ऑप्शन ए उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. मालिका पूर्ण करायची, कंप्लीट सिरीज करायची. झेड आहे, त्याच्यानंतर डब्ल्यू आहे, एस आहे, एन आहे. झेड त्याच्यानंतर डब्ल्यू घेतले म्हणजे 2 मध्ये आहेत. परत एस, डब्ल्यू नंतर एस म्हणजे नंतर परत 3 आहेत. एस नंतर एन मध्ये 4 आहेत म्हणजे एक एक वाढत गेलं आहे. आता पुढे मी किती मध्ये ठेवणार? 5 ठेवणार. 1 2 3 4 5. एच उत्तर येणार माझं. ऑप्शन ए उत्तर येणार. पुढच्या प्रश्नावर जातो. 8 लोक वर्तुळात केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. ठीक आहे. 8 लोक आहेत. ए हा बीच्या विरुद्ध आहे. ठीक आहे. मी वर्तुळ पहिला काढून घेतो. ए आणि बी एकमेकाच्या विरुद्ध आहे. सी हा एच्या लगतच उजवीकडे आहे. सी हा एच्या लगतच उजवीकडे आहे. ठीक आहे. तर सी हा बीच्या कोणत्या बाजू, म्हणजे फक्त ते देण्यासाठी 8 लोक दिलेत. तुम्हाला असं वाटतं की खूप मोठं काहीतरी पुढे आहे, त्यामुळे तसं काही नाही. तर सी हा बीच्या कोणत्या बाजूला? बीच्या कुठला आहे? तर लेफ्ट बाजूला आहे आणि लगेच लेफ्टच्या बाजूला आहे. तर इमिजिएट लेफ्ट बरोबर आहे. लगेचच डाव्या साईडला आहे. सेकंड टू द लेफ्ट म्हणजे डावीकडे दुसरा आहे का? नाही. चौथा आहे का? नाही. थर्ड आहे का? नाही. त्यामुळे ऑप्शन ए उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न. संबंधित शब्द निवडा रिलेटेड टू. असेच प्रश्न तुम्हाला 10च्या पेपरमध्ये सुद्धा दिसतील तुम्हाला. जर तुम्ही सोडवला असेल पेपर तर जसं आहे तसंच मी काढण्याचा प्रयत्न केला आहे. आता संबंधित शब्द निवडा. हृदयाला कार्डिओलॉजी आहे तर मूत्रपिंड म्हणजेच किडनीला काय येईल? कार्डिओलॉजी म्हणजे हृदयाच्या अभ्यासाला कार्डिओलॉजी म्हटलं जातं. तसंच मूत्रपिंडाच्या म्हणजे किडनीच्या ह्याला काय म्हटलं जातं? तर नेफ्रोलॉजी असं म्हटलं जातं. नेफ्रोलॉजी म्हटलं जातं. न्यूरोलॉजी कशासाठी असते? नर्वस सिस्टीमसाठी असते. नर्वस सिस्टीमसाठी असते. ऑन्कोलॉजी कशासाठी असते? तर कॅन्सरसाठी असते. आणि पॅथॉलॉजी हे रोगाच्या अभ्यासाला म्हटलं जातं. डिसीजच्या अभ्यासाला पॅथॉलॉजी म्हटलं जातं. पॅथॉलॉजी.
ऑन्कोलॉजी म्हटलं तर कॅन्सर, पॅथॉलॉजी म्हटलं तर डिसीजच्या अभ्यासाला म्हणजे रोगाच्या अभ्यासाला, न्यूरोलॉजी म्हटलं तर नर्व्ह सिस्टीम आणि नेफ्रोलॉजी म्हटलं तर किडनीच्या अभ्यासाला म्हटलं जातं. लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न ऑप्शन बी उत्तर होतं त्याचं. आता जर 15 ऑगस्टला 2011ला सोमवार होता तर 15 ऑगस्ट 2012ला कोणता वार असेल? जर 15 ऑगस्ट 2011ला सोमवार आहे तर 15 ऑगस्ट म्हणजे पुढच्याच वर्षी 2012ला कोणता वार असेल? आता मुलं काय करणार इथं, 2011 लगेच 1 वर्षाचा गॅप आहे तर लगेच सोमवार म्हणलं की पुढचा एक वार मंगळवार इथं उत्तर ट्यूजडे आहे, उत्तर मारणार आणि इथं चुकणार आहेत ते. का? कारण की जेव्हा ऑगस्ट म्हणजे 2000 पुढचं वर्ष चालेल तेव्हा मला फेब्रुवारी महिन्यातून पण जायचं आहे, कळतं आहे का? आणि तेव्हा 2012 हे लीप वर्ष आहे, त्यामुळे एक सोडून अजून एक वार घेणार मी, म्हणजे मंगळवार सोडून काय घेणार? बुधवार घेणार. बुधवार म्हणजे वेनसडे. ऑप्शन बी हे उत्तर येणार आहे, ए नाही. कळलं का? ऑप्शन बी हे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, गटातनं बसणारे जोडे ओळखा. 2 4 आहे, जसं 3 9 आहे, 4 16 आहे, 5 20 आहे. ह्याच्यामध्ये कनेक्शन शोधायचं आहे आणि गटातनं बसणारी ओळखायची आहे. तर 2 4 इथे मला स्क्वेअर दिसतो, 2 4, 3 9 स्क्वेअर आहे, 4 16, तसं 5 20 नाही, 5 गुणिले 4 केल्यावर 20 येते, त्यामुळे ह्याचा काही संबंध नाही आहे, त्यामुळे हा गटातनं बसणार आहे. ऑप्शन डी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, तार्किक क्रमांक लावा असा सुद्धा प्रश्न होता हायकोर्टाच्या ह्याच्यामध्ये. निदान, बरेला होणे, वेदना, डॉक्टर, औषध. तर ह्याच्यावरती काय येईल? पहिलं आपल्याला काय होतात? वेदना होतात. मग आपण काय करतो? डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यावर काय करतो? डॉक्टर निदान देतो म्हणजे उपचार देतो त्याच्यावरती, आणि उपचार दिल्यानंतर आपण काय करतो? मेडिकलमध्ये औषध घेतो आणि औषध घेतल्यानंतर काय करतो? आपल्याला बरं होतं आपण. ठीक आहे. वेदना किती क्रमांकावर आहे? 3 वरती. डॉक्टर कितव्या क्रमांकावर आहे? 4 वरती. निदान कितव्या क्रमांकावर आहे? 1 वरती आहे. औषध 5व्या क्रमांकावरती. बरे होणे 2ऱ्या क्रमांकावरती. 3 4 1 5 2 3 4 1 5 2 पहिल्यावरतीच आहे. ऑप्शन ए उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कनेक्शन काय आहे ते बघायचं आहे. जसं वृत्तमानपत्र संपादकला तर चित्रपटाला काय येईल? काय तर इथे येणार, तर संपादक जो असतो तो काय करतो? वर्तमानपत्र तयार करत असतो. तर चित्रपट कोण तयार करतो? नेता नाही करत, समाजसेवक नाही, शिक्षकसुद्धा नाही, दिग्दर्शक म्हणजे डायरेक्टर हा चित्रपट बनवत असतो. त्यामुळे उत्तर ऑप्शन डी येणार आहे. ॲनॉलॉजी आता बघूया काय. 14चा मला स्क्वेअर दिसतो हा 196, तसं 16चा किती येणार? सोपं होतं हे. ऑप्शन बी 256 हे उत्तर येणार. 14चा स्क्वेअर 196, तसं 16चा स्क्वेअर 256 येणार आहे. पुढच्या प्रश्नावरती जाऊया. एका मोठ्या घनाला सर्व बाजूने रंग दिला आहे आणि त्याचे 64 तुकडे केलेत, तर किती तुकड्यांना एकही रंग नसेल? तर ह्याचा फॉर्म्युला आहे तो सांगतो तुम्हाला. जर एक रंग नसेल किंवा 2 रंग असेल किंवा 1 रंग असेल किंवा 3 रंग असेल तर किती तुकड्या असतील ते तुम्हाला सांगण्यासाठी ट्रिक सांगतो तुम्हाला. 1 मिनटं. जर 0 म्हणजे एकही रंग नसेल, 0 साईड पेंट, त्यासाठी फॉर्म्युला काय? n-2 रेज टू क्यूब. जर एक साईड असेल 6n-2 रेज टू स्क्वेअर. जर 2 साईड असतील पेंटेड तर 12n-2. जर 3 साईड असतील तर मग किती पण तुकडे करा, 8च असणार आहेत. ठीक आहे, 8च तुकड्यांना 3 असणार आहेत रंग. ठीक आहे, 3 साईड रंग असणार आहे. आता आपल्याला काय विचारायला आहे? एकही रंग नसेल असं म्हणजे 0 साईड पेंटेड, म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. n-2 रेज टू क्यूब. ठीक आहे, n-2 रेज टू क्यूब. आता इथं मला किती दिलेत? 64 तुकडे दिलेत. ह्याचा अर्थ काय? 64 तुकडे, तर हा 64 कशाचा क्यूब आहे? 4चा क्यूब आहे, बरोबर. जर मला असं म्हटलं 125 तुकडे आहेत तर मी काय म्हणणार? 5, कारण की 5चा क्यूब हा 125 आहे. जर मला म्हटलं 27 तुकडे केलेले तर काय म्हणणार मी? 3 घेणार, एनची व्हॅल्यू 3 घेणार. इथं काय येणार? 5 ही एनची व्हॅल्यू येणार, तर 4 येणार. तसंच 4 - 2 रेज टू क्यूब. 4 - 2 किती? 2. 2चा क्यूब किती? 8. तर 8 येणार आहे माझं. ऑप्शन बी हे उत्तर आहे. कळलं? जर इथं 64 असेल किंवा 125 आलं, 125 असेल तर यांची व्हॅल्यू काय येणार? 5 येणार. असं कळलं का? म्हणजे त्याचा क्यूब रूट काढायचा, जितके कुडे आहेत त्याचा क्यूब रूट काढायचा, ती आपली यांची व्हॅल्यू असणार आहे. पुढचा प्रश्न, गटातनं बसणारे शहर ओळखा. मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली. तर ह्याच्यामध्ये काय कनेक्शन लागते? मुंबई, चेन्नई आणि कोलकाता हे काय तर सागरी किनाऱ्यावरती आहेत. दिल्ली सागरी किनाऱ्यावरती नाही, किंवा दिल्ली एक UT आहे, केंद्रशासित प्रदेश, ते सुद्धा लॉजिक लागतं. त्यामुळे ऑप्शन डी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न,
जर वजा म्हणजे अधिक आहे आणि अधिक म्हणजे वजा आहे, गुणिले म्हणजे भागाकार आहे, भागाकार म्हणजे गुणाकार असेल, तर 20 गुणिले 5 20 गुणिले 5 भागिले 4 अधिक 2 वजा 8 बरोबर किती? तर 20 गुणाकार म्हणजे किती? भागाकार आहे आणि भागाकार म्हणजे गुणाकार आहे, अधिक म्हणजे वजा आणि 8 5 चोक 20 4 गुणिले 4 वजा 2 अधिक 8 4 चोक 16 वजा 2 अधिक 8 16तून 2 गेलं 14 अधिक 8 14 अधिक 8 किती? 14 6 20 आणि अधिक 2 22 उत्तर 22 येणार आहे, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न, काही फळे गोड आहेत, काही फळे गोड आहेत, ठीक आहे, ही फळे झाली आणि ही गोड आहेत. सर्व गोड गोष्टी आरोग्यदायी आहेत. जे सर्व ज्या गोड आहेत त्या काय आहेत? हे काय आहेत? आरोग्यदायी आहेत. ठीक आहे. पुढं काय म्हटलं? निष्कर्ष कन्क्लुजन काय? काही फळे आरोग्यदायी आहेत. काही फळे आरोग्यदायी आहेत, बरोबर आहे. एवढेच आहेत ना? काहीच आहेत ना? काहीच म्हटलं, सर्व नाही म्हटलं ते. काही आहेत, बरोबर आहे, ट्रू आहे. सेंटेन्स काय? ट्रू आहे. अशा प्रकारे रिझनिंगचे सुद्धा झालेले आहेत आपले प्रश्न. आता आपलं अंकगणित म्हणजे अरिथमॅटिक मॅथ्सचे आता 20 क्वेश्चन आपल्याला बघायचे आहेत. मॅथ्समध्ये थोडेफार जरा 2-4 प्रश्न मी असे अवघड टाकलेले आहेत, म्हणजे तुमचा जरा टाईम कन्झ्युम व्हावा म्हणून टाकलेले आहेत. तुम्हाला जास्त प्रॅक्टिस व्हावी त्यासाठी तोच हेतू आहे माझा फक्त. पहिला प्रश्न बघूया. एक माणूस त्याच्या उत्पन्नाच्या 75% खर्च करतो, ठीक आहे. उत्पन्न मी 100 रुपये मानतो, 75% खर्च करतो तो, ठीक आहे. बचत किती झाली? 25 झाली. तर जर त्याचे उत्पन्न 20%ने वाढले, 100 होतं उत्पन्न, 120 झालं, ठीक आहे, वाढले, आणि खर्च 10%ने वाढला. खर्च 75 होता, 10%ने वाढला आहे, म्हणजे 110 करणार मी भागिले 100, ठीक आहे. सर तर त्याच्या बचतीत किती टक्के वाढ होईल? ठीक आहे. आता बचत काढतो मी, जेव्हा उत्पन्न 20% वाढलं तेव्हा बचत काढतो. 75 गुणिले 110 भागिले 100, शून्य गेलं, शून्य गेलं, हा जो 10 आहे तो इथे पॉईंटमध्ये गेला, म्हणजेच 7.5 गुणिले 11, 11 55, 11 77, 77 आणि 5 82, 82.5, सॉरी 82.5 काय झाला? खर्च झाला माझा जेव्हा 20% उत्पन्न वाढलं. तर मग माझी बचत किती येणार? 120 वजा 82.5, 5 3 7, त्याच्या गेला अजून 9 3 37.5 माझी काय झाली? बचत झाली जेव्हा 20% उत्पन्न वाढलं. आता काय म्हटलं? तर त्याच्या बचतीत किती टक्के वाढ झाली? म्हणजे पहिली 25 होती बचत माझी जेव्हा 100 उत्पन्न होतं, आणि जेव्हा 120 उत्पन्न झालं तेव्हा माझी बचत 37 झाली. तर किती वाढ झाली? 12.5 झाली वाढ, ठीक आहे. 12.5 वाढ झाली, पण कितीवर झाली ती? 12.5 25वर झाली, आणि मला टक्केमध्ये पाहिजे तर गुणिले 100 केलं मी. 25 1 25, 25 1 100, 12.5 गुणिले 4 किती? तर 12 चोक 48, आणि हे 0.5, 5 चोक 20 अधिक 2 म्हणजे 50. हे समजलं का? म्हणजे 12.5 गुणिले 4 केलं मी, 5 चोक 20, 4 2 8 10, 4 1 4 आणि 1 5, 50, ठीक आहे. समजलं ना? एकदम स्पष्टमध्ये एकदम एक्सप्लेन केलं आहे तुम्हाला. जर नाही समजलं तर सांगा तसं, मग परत मी अजून पुढच्या टेस्टमध्ये तुम्हाला समजावून सांगेल. कुठलं जर गणित नाही समजलं तर तसं सांगत जावा कमेंट्समध्ये, ठीक आहे. पुढच्या जेव्हा जाऊया, आपलं उत्तर काय? 50 आहे. 50%ची वाढ झाली, म्हणजे पहिलं 25% होतं, त्याच्यावरनं 37.5 झालं, म्हणजे माझी जी बचत होती, सेविंग होती, त्याच्यामध्ये 50% वाढ झाली. पुढचा प्रश्न, दोन संख्यांचे गुणोत्तर जर 5 7 आहे आणि त्यांचा लसावी 315 आहे, तर संख्यांची बेरीज काढा. पहिला रेशो किती आहे माझा? 5 7 आहे, ठीक आहे, आणि लसावी किती आहे? 315 आहे. तर मी काय करतो? 5 एक संख्या मांडली, ती 7 एक संख्या मांडली, ठीक आहे. आणि जेव्हा मी लसावी काढत असतो, म्हणजे त्या काय असतो? तो दोन संख्येचा गुणाकार असतो, म्हणजे 5x गुणिले 7x, ठीक आहे. पण काय होतं, जेव्हा मी लसावी काढत असतो तेव्हा ज्या गोष्टी दोन कॉमन असतात ते मी काय करतो? एकदाच लिहित असतो, म्हणजे 5 गुणिले 7 गुणिले x. तुम्हाला सांगतो समजा. आता 3 छोट्या नंबर संख्या सांगतो, 3 आणि 4 आहे, ह्यांचा लसावी किती येणार? 12 येणार. आता 12 आल्याबरोबर आता ह्या दोघांचा गुणाकार करून बघा, 4 3 12 आला की नाही? तोच गुणाकार येतो पुढे. मोठी संख्या बोलले, थोडीशी मोठी बघून घेऊया आपण. 5 आणि 6 कुठलं येणार? 30 येणार. ह्या दोघांचा गुणाकार करून बघा, 6 पंचे 30 आला 315, असंच आहे, ठीक आहे. गुणाकार येत असतो.
त्यामुळे इथं काय येणार 315 येणार. ठीक आहे, इथे करतो 5 × 7 × x बरोबर 315. 7 × 5 35, 35x बरोबर 315. x इथे ठेवलं मी 315 भागिले 35, 315 भागिले 35. 7 भाग होतो 7 × 5 35, 7 × 7 7 7 चौक 28, 3 उरलं 7 × 5 35, 5 × 5 5 × 9 45. एक्सची व्हॅल्यू किती आली 9 आली. पण मला काय विचारले त्या संख्यांची बेरीज विचारले. मला संख्यांची काय विचारले बेरीज विचारले. ठीक आहे, आणि एक्सची व्हॅल्यू किती आली 9 आली. तर मग एक्सची व्हॅल्यू मी टाकतो तिथे. मी पहिली किती झाली 9 × 5 45 आणि दुसरी किती झाली 9 × 7 63, 9 × 7 63. मग किती बेरीज झाली 5 × 3 8, 6 × 4 10, 108 ही बेरीज झाली. ऑप्शन ए उत्तर आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नावरती जाऊया. आता रफ करून घेतो. ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. जर त्यांच्या वयाची बेरीज 56 वर्ष असेल तर बीचे वय काढा. आता 3:4 आहे आणि बेरीज किती 56 आहे. तर मग मी ह्यांची बेरीज करणार 4 × 3 7 आणि 7 बरोबर किती म्हणतोय तो 56 म्हणतोय. म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू किती येणार 7 × 8 = 56. एका युनिटची व्हॅल्यू 8 आली. आता तेच मी जर करून बघितलं 8 आहे बरोबर एका युनिटची. तर 3 युनिटची किती झाली 8 × 3 = 24 आणि 4 युनिटची किती झाली 8 × 4 = 32. बेरीज करून बघूया. 24 आणि 32 किती होतात बघा 6 3 2 5 56 आलं. असंच आहे सेम. जर असं मला विचारलं म्हटलं की 3:4 रेशो आहे पण मला म्हटलं वजाबाकी असं किती येते 10 येते. त्यांच्या वयांची बेरीज 10 येते असं म्हटलं तर माझी एका युनिटची व्हॅल्यू किती होणार. कारण की 3 + 4 करणार मी 1 येणार. तर एका युनिटची व्हॅल्यू किती येणार 10 येणार असं येणार. ठीक आहे, असं करायचं. तर 24 आणि 32 येणार. आणि काय मला विचारले प्रश्नामध्ये बीचे वय काढा. हे एचं झालं तर हे बीचे वय किती येणार 32 येणार. ऑप्शन डी उत्तर येणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. एका रकमेचे सरळ व्याज मुद्दलाच्या 4/9 पट आहे. जर 9 व्याजाचा दर हे 9 नको आहे. ठीक आहे, जर व्याजाचा दर आणि काळ समान असेल तर व्याजाचा दर काढा. ठीक आहे, आधी मला कंडिशन काय दिली त्याने तर एका रकमेचे त्याने काय सांगितलं आहे सरळ व्याज मुद्दलाचे 4/9 पट आहे. ठीक आहे, सरळ व्याज म्हणजे सिम्पल इंटरेस्ट किती आहे प्रिन्सिपलच्या 4/9 आहे. ठीक आहे, आणि परत काय म्हणतो व्याजाचा दर म्हणजे रेट आणि काळ म्हणजे एन काय बरोबर आहे आर बरोबर एन. तर ठीक आहे, आता व्हॅल्यू भेटलेत मला. फॉर्म्युला काय मला सिम्पल इंटरेस्ट बरोबर PNR आहे. P × N × R/100. सिम्पल इंटरेस्ट किती आहे 4P. एकच मिनटं 4P/9 बरोबर P × आता N बरोबर R आहे बरोबर. आणि त्याने मला व्याजाचा दर म्हणजे रेटच विचारला आहे तर मी आरची व्हॅल्यू ठेवणार. एनच्या जागी आर घेणार मी R/100. ठीक आहे, बरोबर आहे. आता काय करणार मी पी कॅन्सल झालं. हे 100 आहे इकडे क्रॉस मल्टिप्लाय. हे 9 आहे इकडे क्रॉस मल्टिप्लाय होणार. तर 400 बरोबर 9 R² R × R² झालं 400. हे 9 खाली घेतलं मी हे R² झालं बरोबर. इकडे करतो आता हे स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केलं मी. म्हणजेच हा मला स्क्वेअर घालवायचा त्यामुळे इकडं हा काय करणार स्क्वेअर करणार मी आणि इकडं पण मी क्यूब रूटमध्ये घेणार. ठीक आहे, मग हा स्क्वेअर जाईल आणि इकडं वरती क्यूब येईल असं येईल. ठीक आहे, तर काय येणार 400 कोणाचा आहे स्क्वेअर 20चा आहे आणि 9 कोणाचा आहे 3चा आहे बरोबर R. 3 × 3 3 संग 18 2 उरलं 3 संग 18 परत 3 संग 18 6.66% रेट आला माझा. किती 6.66%. ऑप्शन डी उत्तर आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नावरती जाऊया. आता हे जरा स्टार्टिंगचे थोडे जरा लेंदी आहेत. का दिले असं नाही की तुमचे मार्क्स कमी व्हावे किंवा असं काही नाही. फक्त तुम्हाला जरा टाईमची जरा सवय व्हावी म्हणून ते दिलेले आहेत. तुमची जरा जी स्पीडची लेवल आहे ती वाढली पाहिजे एवढीच माझं फक्त म्हणणं आहे बस. आता पुढचा प्रश्न 10 महिला एक काम 7 दिवसात करतात. किती 10 महिला W घेतो त्यासाठी 7
दिवसात करतात आणि 10 मुले बॉईज 14 दिवसात काम करतात. तर प्रश्न काय, 5 महिला आणि 10 मुले किती दिवसात करतील. फॉर्म्युला माहीत आहे मला, M1 D1 बरोबर M2 D2. तर मी पहिलं मी ह्याच्यावरून एक व्हॅल्यू काढणार मी. ठीक आहे. तर 10 वुमन 7 दिवसामध्ये करत आहेत बरोबर 10 बॉईज 14 दिवसात करत आहेत. तर हे 10 गेलं, हे 10 गेलं, 7 1 7, 7 2 14, म्हणजे 1 वुमन बरोबर किती आहेत, 2 बॉईज आहेत. ठीक आहे. आता तेच मी ह्याच्यामध्ये पुट करणार, ते व्हॅल्यू ही आहे ती. ठीक आहे. 5 वुमन बरोबर 10 बॉईज बरोबर काय होणार, आता हे ह्याचं डब्ल्यूच्या जागी मी जर 2 बॉय टाकले किती झाले, 10 बॉईज झाले. ठीक आहे. 5 2 10 प्लस 10 बॉईज, टोटल बॉईज किती झाले, 20 बॉईज. आता हे बॉईज आहे ते मी ह्या इक्वेशनशी कम्पेअर करू शकतो, कारण की हे बॉईजच आहे. ठीक आहे. 10 बॉईज किती दिवसामध्ये, 14 दिवसामध्ये करू शकतात. तर 20 बॉईज किती दिवसामध्ये करतील. 10 1 10, 10 2 20, 2 1 2, 2 7 14, किती दिवसात करतील, x बरोबर 7 आलं, म्हणजे ते 7 दिवसात काम करतील. 7 दिवस, ऑप्शन बी हे उत्तर येणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आता. फक्त जो क्वेश्चन पेपर असतो ना त्याचा फीडबॅक देत जावा, म्हणजे मला समजत जाईल की तुम्हाला ह्याच्यावर तुमच्या काय रिॲक्शन आहेत त्या. ठीक आहे. एक नाव प्रवाहाच्या दिशेने 12 किलोमीटर अंतर 48 मिनिटात जाते. ठीक आहे. प्रवाहाच्या दिशेने म्हणजे डाऊनस्ट्रीम, आणि 80 मिनिटात परत येते म्हणजे अपस्ट्रीम. संत पाण्यातील नावेचा वेग काढा म्हटले. तर पहिलं मी स्पीडचा फॉर्म्युला काय, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. तर पहिलं मी डाऊनस्ट्रीमचा काढतो, म्हणजे प्रवाहाच्या दिशेने. तर डिस्टन्स किती आहे, 12 किलोमीटर, छेदामध्ये 48 मिनटं आहे. पण 48 मिनटं मला अवरमध्ये कन्वर्ट केलं पाहिजे, भागिले 60 करणार, म्हणजे 12 गुणिले 60, 60 वरती जाणार, भागिले 48, 12 1 12, 12 चौक 48 आणि 15 चौक 60, म्हणजे स्पीड डाऊनस्ट्रीम किती येणार, 15 किलोमीटर पर आवर आला. आता स्पीड अपस्ट्रीम काढणार मी. ठीक आहे. म्हणजे वर परत येताना, तर डिस्टन्स किती आहे, सेमच आहे, 12 किलोमीटर आणि 80 मिनटं आहेत, भागिले 60 करणार मी. ठीक आहे. तेच पुढे 12 गुणिले 60 होणार आणि भागिले 80, 0 0 गेलं, 4 3 12, 4 2 8, 2 1 2, 2 3 6, 3 गुणिले 3 9. अपस्ट्रीम किती आलं स्पीड, 9 किलोमीटर आलं. डाऊनस्ट्रीम म्हणजे खाली जाताना स्पीड किती आहे माझं, 15 किलोमीटर पर आवर आहे, आणि वरती जाताना म्हणजे वर जाताना परत जाताना किती आहे, अपस्ट्रीम 9 किलोमीटर आहे, 9 किलोमीटर पर आवर आहे. आता मला प्रश्न काय विचारला, प्रश्न हा नाही, प्रश्न काय, संत पाण्यातील नावेचा वेग विचारलेला आहे. तर त्याचा फॉर्म्युला काय, स्पीड इन स्टील वॉटर बरोबर स्पीड डाऊनस्ट्रीम प्लस स्पीड अपस्ट्रीम भागिले 2, किती आहे, 15 अधिक 9 भागिले 2. 15 आणि 9 किती, 15 आणि 5 20, 20 आणि 4 24 भागिले 2 बरोबर 12 किलोमीटर पर आवर येणार नावेचा वेग संत पाण्यातील. ऑप्शन बी उत्तर येणार आहे. ठीक आहे. 66 ऑप्शन बी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. जर तुम्हाला हे जर पूर्ण लिहायचं असेल ना, तर काय करा, व्हिडिओ फक्त पॉज करत जावा आणि मग नंतर नोट डाऊन करून घेत जावा, जर तुम्हाला हे आलं नसेल तर. ठीक आहे. रफ करून घेत होता, कारण की मला पुढचं पण गणित सोडवायचं आहे, नाहीतर इथं सोडवतो. जर 15 पेनची किंमत 180 आहे, सोपं आहे, आणि तर 8 पेनची किंमत, तर मी आधी पहिले एका पेनची किंमत काढणार, 180 भागिले 15, 15 1 15, 3 उरलं, 15 2 30, म्हणजे एका पेनची किंमत किती आली, 12 आली. तर मला 8 पेनची किंमत विचारली, तर 12 गुणिले 8 करणार, 12 8 96, सोपं होतं, ऑप्शन डी उत्तर येणार. कसं काढलं अजून एक सांगतो. 15 पेनची किंमत 180 आहे, तर मला एका पेनची किंमत काढायला लागणार, तर काय करणार मी, 180 भागिले 15 करणार, 12 एका पेनची किंमत आली, मला 8 पेनचं विचारलं, मी टोटल विचारलं 8 पेन, तर 12 गुणिले 8 करणार, 96 उत्तर आलं, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे, एका वस्तूची किंमत 10% कमी केली, ती पुन्हा मूळ किंमतीवर आणण्यासाठी नवीन किंमत किती टक्क्याने वाढवावी लागेल. 100 किंमत होती,
10% कमी केली म्हणजे 90 झाली. ठीक आहे. आता ते पुन्हा मला 90वरून 100 न्यायचं आहे, तर किती टक्क्यानं त्याला म्हणजे वाढवावे लागेल किंवा गुणावं लागेल असं. ठीक आहे. तर किती वाढ करायची आहे मला इथनं इथपर्यंत जाण्यासाठी? 10%, 10ची वाढ करायची आहे बरोबर. कितीवर करायची आहे? 90वर करायची आहे आणि टक्क्यामध्ये पाहिजे म्हणून 100ने गुणणार मी. एक शून्य गेलं, हे शून्य गेलं, 10 10 100, 100 भागिले 9, 9 एके 9, परत 10 उरलं, 9 एके 9, परत 1 उरलं, परत पॉईंट घेतलं मी, 9 एके 9, असंच 1 1 येणार, 11.11. ऑप्शन डी उत्तर येणार आहे. कळलं? सोपं होतं आहे. पुढचा प्रश्न, 12, 15, 18 आणि 27ने पूर्ण भाग जाणारी 4 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? असा प्रश्न आहे. आता काय करणार तुम्ही? काय मुलं काय करणार? 12ने भागत बस, परत 15ने भाग, परत 18ने भाग, 27ने भागत बस, असं काही करायची गरज नाही. मला एक डायरेक्ट मोठा नंबर बेस दिसतोय मला इथे. मोठा नंबर दिसतोय 27. 27चे फॅक्टर काय काय आहेत? 9 गुणिले 3, 9 3 27. जर 9ने भाग जात असेल त्या संख्येला, तर 9ने भाग जात असेल तर 27ने पण भाग जाणार बरोबर. आणि जर 9ची मला डिव्हिजिबिलिटी माहीत असेल तर मी 9ने असं सगळ्यांना 9ने भाग घालत बसणार नाही. 9 एके 9, परत पॉईंट घेणार, 9 8 भाग, असं 9ने भाग घालत बसणार नाही. मी सरळ सरळ काय करणार? 9ची मी पूर्ण डिव्हिजिबिलिटी रूल वापरणार. म्हणजेच काय करणार? 9ची काय आहे? तर सर्व संख्यांची बेरीज म्हणजे अंकांची बेरीज, जर बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9ने भाग जातो. म्हणजेच 9 अधिक 7 किती? 16, 16 अधिक 2 18, 18 9च्या पाड्यात 18 येते तर 9ने भाग जातो आहे, म्हणजे 27ने सुद्धा भाग जातो आहे. ठीक आहे, ह्याला भाग जातो आहे. आता पुढचा बघतो मी, 9 9 18, 18 आणि 3 21. ठीक आहे, 21, 21ला 9च्या पाड्यात येते का 21? नाही येत, 3च्या पाड्यात येते, पण मला 9ने पण पाहिजे, त्यामुळे हा नंबर येणार नाही. ह्याला जर 27ने भाग जात नाही तर मग काहीच फायदा नाही पुढे. ठीक आहे. आता 9 आणि 6 15, 9 6 15, 9च्या पाड्यात 15 येत नाही, त्यामुळे हे पण गेलं ऑप्शन. 9 आणि 8 17, 17 आणि अधिक 4 21, हा सुद्धा ऑप्शन गेला. त्यामुळे उत्तर माझं लगेच येऊन जाणार. इथेच तुम्ही दुसऱ्यांच्या पुढे जाणार आहे. हीच तुम्हाला इथेच लीड भेटून जाणार आहे. तुमचा कट ऑफ क्लिअर होणार आहे आणि तरच तुम्ही लिस्टमध्ये येणार आहे. एवढं लक्षात ठेवा. ऑप्शन ए उत्तर येतो. पुढचा प्रश्न, एका संख्येचे 40% म्हणजे 120 आहे, तर त्या संख्येचे 25% किती? जर एका संख्येचे 40% बरोबर 120 आहेत तर 25% किती? आधी पहिले मी एकची व्हॅल्यू काढतो. हा शून्य गेला, हा शून्य गेला. ठीक आहे. पुढे हे 10 जो आहे तो इकडे गेला, त्यामुळे काय झालं? 1200 झालं. ठीक आहे. आणि 4x राहिलं. तर x बरोबर 1200 भागिले 4, 4 1 4, 4 3 12, 300 आले. एक्सची व्हॅल्यू किती आली? 300 आली. ठीक आहे. आता काय म्हटलं आहे? तर त्याच संख्येचे म्हणजे माझी ती संख्या कुठे आली? 300 आली. त्या संख्येचे 25% किती म्हटलं आहे ते? तर 300चे 25% काढायचं मला बस. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 25 गुणिले 3 75. 300चे 25% किती? 75. ऑप्शन डी उत्तर येणार आहे. संपलं. पुढचा प्रश्न बघूया आता. 12,500 रुपयांच्या 4 वर्षात सरळ व्याजाने 15,500 रुपये होतात, तर व्याजाचा दर किती? ठीक आहे. आधी पहिलं प्रिन्सिपल मला माहिती कळलं, 12,500 आहे. परत एनची व्हॅल्यू म्हणजे काळ किती आहे? 4 वर्षाचा आहे. परत अमाऊंट मला माहिती आहे 15,500 आहे. आता मला सिम्पल इंटरेस्ट काढला पाहिजे. सिम्पल इंटरेस्ट कसा निघणार? जेव्हा मी अमाऊंट वजा प्रिन्सिपल करणार, म्हणजे अमाऊंटमधून जर प्रिन्सिपल वजा केली तर मला सिम्पल इंटरेस्ट भेटणार आहे. तर अमाऊंट किती आहे? 15,500 वजा 12,500, म्हणजे माझा सिम्पल इंटरेस्ट जो येणार आहे तो 3,000 येणार आहे. सिम्पल इंटरेस्ट भेटला मला. परत माझ्याकडे वर्षाचा आहे, परत नंतर प्रिन्सिपल आहे, तर मी काढू शकतो रेट. ठीक आहे. मला रेटच विचारला आहे बरोबर, व्याजाचा दर विचारला आहे. ठीक आहे. तर फॉर्म्युला काय आपला? सिम्पल इंटरेस्ट बरोबर P इंटू N इंटू R छेदामध्ये 100. सिम्पल इंटरेस्ट किती आहे? 3,000 बरोबर पीची व्हॅल्यू किती आहे? 12,500. एनची व्हॅल्यू किती आहे? 4 आहे. आर काढायचं आहे मला, भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता 3,000 हे खाली येणार, 125 आणि गुणिले 4 बरोबर आर. 25ने भाग जातो आहे, 25 + 100, 25 5 125, 25 1 25, 5 उरलं, 25 2 50, 0, 4 1 4, 4 3 12. रेट थांबा, काहीतरी चुकतं आहे आपलं. काय चुकतं आहे?
हे 5 पण आहे ना, 5 बाकी आहे ना, 5 एके 5, 5 सक्क 30. रेट किती आला? 6 आला. बरोबर. पहिलं काय केलं, 3000 होतं आणि इथे 125 होतं. 25च्या पाड्यामध्ये काय केलं मी, 25नं भाग लावला, 25 5 125, 5 आलं. परत इथं 25नं भागला 120 आलं. परत 4ने इथे भाग लावला, 4 एके 4, 4 त्रिक 12, 30 आलं आणि 30 आणि 5चा भागाकार केला आणि 6 आलं. रेट किती आला? 60% आला. ठीक आहे, ऑप्शन सी उत्तर आहे. पुढचा प्रश्नावर जाऊया आता. एका वृत्तचितीची म्हणजेच सिलेंडरची त्रिज्या दुप्पट केली आणि उंची निम्मी केली. नवीन घनफळ आणि मूळ घनफळ यांचे गुणोत्तर किती? असा प्रश्न आहे. त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. फॉर्म्युला काय आहे? जर फॉर्म्युला तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता काय, जर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय, घनफळाचा वृत्तचितीचा, तर पाय आर स्क्वेअर एच. पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे. आता मला रेशो काढायचा आहे. पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे. हा याला R1 H1 R2 H2 म्हटलं. आता हा मूळ आहे. ठीक आहे. पाय गेला. आता कंडिशन काय दिली, त्रिज्या दुप्पट होती. ठीक आहे. मॅथ जर त्रिज्या म्हणले 1 म्हटलं तर 1चा स्क्वेअर 1च राहणार आहे आणि एच उंची काय होते, निम्मी होते. एच पण हाईट पण मी 1च घेतली. आता पुढे माझी काय झाली, रेडियस काय झाली, त्रिज्या काय झाली, दुप्पट झाली. 1चे दुप्पट 2 झाले आणि स्क्वेअर आहे तर 4 झाली. गुणुले हाईट काय झाली, उंची निम्मी झाली. 1चे 2, बेके बे, बेदोनी 4, म्हणजे एकास 2 होणार. ठीक आहे. आणि काय करणार तुम्ही, लगेच उत्तर मारणार आणि मोकळं होणार. इथं चुकणार आहे तुम्ही. रेशो मला कशामध्ये मागितलं, गुणोत्तर कशात मागितले, नवीन घनफळ आणि जे मूळ घनफळ आहे त्याच्यामध्ये. नवीन घनफळ माझं काय आलं आहे, हे आलं आहे 2 आणि जुनं घनफळ म्हणजे मूळ घनफळ काय 1 आहे, म्हणजे 2स 1 येणार आहे. ऑप्शन बी उत्तर येणार आहे. लक्षात ठेवा, ऑप्शन ए नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आता. जर ए बी 2स 3 असेल, जर ए बी 2स 3 आहे आणि बी आणि सी 4स 5 आहे, तिथं लिहून घेतो मी. तर जरा मोठंच लिहून घेतो. जर ए आणि बी 2स 3 आहे, बी आणि सी 4स 5 आहे, तर ए आणि बी आणि सीच काढायचं आहे मला. ठीक आहे. ठीक आहे. ए आणि बी किती आहे, 2स 3 आहे आणि बी आणि सी कसं आहे, 4स 5 आहे. तर काय करणार मी, असा गुणाकार करणार. परत 3 आणि 4चा आणि नंतर 3चा 5चा. 4 2 8, 4 त्रिक 12 आणि 3चा आणि 5चा 5 त्रिक 15. पहिलं ह्या दोघांचा, परत ह्या 3चा 4चा आणि नंतर 3चा आणि 15चा. 4 8स 12, 12स 15, 8स 12, 12स 15. ऑप्शन ए उत्तर येणार. म्हणजे 2 3 4 आणि 5. म्हणजे पहिलं ह्याचा करणार मी, ह्या दोघांचा आणि नंतर ह्या दोघांचा उभांचा आणि नंतर परत ह्या दोघांचा, असं करणार. ठीक आहे. तर मला तिघांचा रेशो एकसाथ भेटून जातो आहे. ऑप्शन ए उत्तर येणार आहे. एक व्यापारी खरेदी किमतीवर 40% किंमत वाढवून छापतो. जर किंमत 100 रुपये म्हटलं मी, तर किती करतो आहे तो, 40% वाढवतो म्हणजे 140 झाली. वाढवून छापतो आणि 25% सूट देतो आहे म्हणजे 75. ठीक आहे. सूट दिली कारण म्हणून मायनस होणार, 100मधून 25 वजा होणार. तर त्याचा नफा तोटा किती, 0 गेलं 0 गेलं, 5 2 10, 5 2 10, 5 1 5, 5 5 25, बेके बे, बेसाती 14, 15 गुणिले 7 किती, 15 7 90, 15 7 105. 100वरून 105 झाले म्हणजे किती झाले, वाढ झाली आणि वाढ किती झाली, 5 झाली म्हणजे 5%ची प्रॉफिट आहे. ठीक आहे. आणि जर 95 असेल तर 5%चा लॉस झाला आहे. त्यामुळे उत्तर काय येणार, ऑप्शन ए उत्तर येणार आहे आपलं. पुढचा प्रश्न, 1 ते 20 मधील सर्व मूळ संख्यांची सरासरी काढा. त्यासाठी तुम्हाला मूळ संख्या माहीत असणं गरजेचं आहे. मागच्या टेस्टमध्ये आपण सर्व 100पर्यंतच्या मूळ टेस्ट घेतलेत, तुम्हाला त्याचे फॅक्ट्स पण सर्व सांगितलेत, त्यामुळे तुमचं लक्षात असलं पाहिजे. आता तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की 1 ते 100मध्ये मूळ संख्या किती आहेत. तुम्हाला 2 गोष्टी कमेंटमध्ये सांगायच्यात मला, 3 गोष्टी सांगायच्यात. एक लेफ्टनंट आणि एटिकेट्सची स्पेलिंग, दुसरी गोष्ट 1 ते 100मध्ये मूळ संख्या किती आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे मार्क्स किती आहेत, 90पैकी तुम्ही मला सांगायचे. ठीक आहे. तेवढं तर तुम्ही कष्ट घेऊ शकता. ठीक आहे. आता 1 ते 20मध्ये आधी मूळ संख्या कुठल्या कुठल्या आहेत ते आधी बघून घेऊया आपण. कुठले कुठले, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11, 13,
परत 17, 19 झाले, 20पर्यंतच विचारले. आता यांची मला बेरीज करायची. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 1 18, 18 आणि 3 21, 21 आणि 7 28, 28 आणि 9 28 आणि 2 किती 30, 30 आणि 7 37, 3 आणि 1 4, 4 5 6 7 77 बेरीज झाली. 1 ते 20पर्यंत मूळ संख्येची बेरीज किती 77. आता सरासरी काढताना काय करतो मी, सर्व संख्यांची बेरीज आणि जेवढ्या संख्या आहेत ते भागामध्ये. 77 आणि किती संख्या आहेत 1 2 3 4 5 6 7 8 भागिले 8 करणार. ठीक आहे. 8 9 72 आलं. ठीक आहे बरोबर. 8 9 72, 5 उरलं, 8 सक 48, 2 उरलं, 8 2 16, 4 उरलं आणि 8 45, 9.625. ऑप्शन बी उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आता. एका संख्येत तिचा 3/4 भाग मिळवल्यास उत्तर 91 येते, तर ती संख्या कोणती. एका संख्येत म्हणजे जर मी एक्स मांडली संख्या ती आणि त्याच्यात तिचा त्या संख्येतच 3/4 भाग मिळवल्यास 3x + 4 मिळवल्यास 91 येते. ठीक आहे. तर क्रॉस मल्टिप्लाय करणार मी. ठीक आहे. नाहीतर इथं 4 गुणाकार करणार आणि खाली 4, कारण की छेद समान करण्यासाठी. किती होणार 7x भागिले 4 बरोबर 91. 4 मी तिकडं करणार, 4 इकडे घेणार, गुणाकारमध्ये जाणार ते. तर 7x बरोबर 91 गुणिले 4. 91 गुणिले 4 किती 4 के 4 आणि 9 चौक 36. 7x. x बरोबर 364 भागिले 7. 7 1 7, 7 5 35, 1 उरलं, 7 2 14. एक्सची व्हॅल्यू 52 आली. ती संख्या कुठली आली 52. ऑप्शन बी उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 16√3 चौरस किलोमीटर आहे, चौरस सेंटीमीटर आहे. तर त्याची परिमिती काढा असं म्हटलं आहे, पेरिमीटर. ठीक आहे. तर फॉर्म्युला काय आधी, एरियाचा फॉर्म्युला काय √3/4 साईड स्क्वेअर. ठीक आहे. एरिया किती आहे 16√3 √3/4 साईड स्क्वेअर. तर 3√3 गेलं. हा जो 16 आहे तो तिकडं गुणाकारमध्ये केला आणि साईड स्क्वेअर झाला. ठीक आहे. 16 गुणिले 4, 16 गुणिले 4 किती येतं 64 येतं साईड स्क्वेअर. आता मला हा स्क्वेअर काढला पाहिजे, तर काय करणार मी स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करणार. तर काय होणार इकडे 8 येणार आणि इथं साईडची व्हॅल्यू मला किती भेटली 8 भेटली. ठीक आहे. आता पेरिमीटरचा फॉर्म्युला काय, म्हणजे परिमितीचा फॉर्म्युला काय इक्विलॅटरल ट्रायंगलचा, तर 3 × साईड. 3 गुणिले साईड किती 8 आहे, 8 3 24. पेरिमीटर किती आली 24. ऑप्शन सी उत्तर आहे. पुढच्या प्रश्नावरती जाऊया आता. 3 वर्षापूर्वी 5 सदस्यांच्या कुटुंबाचे सरासरी वय 17 वर्षे होते. आज एक बाळ जन्माला आले तर कुटुंबाचे सरासरी वय तेवढेच आहे, बाळाचे वय किती. तर मी 3 वर्षापूर्वीचं आधी पहिलं त्यांचं टोटल वय किती होतं ते काढतो. 5 वर्षापूर्वी जर 17 आहे, ठीक आहे, तर 5 वर्षापूर्वी त्यांची वयाची पूर्ण बेरीज किती असणार आहे 17 गुणिले 5 म्हणजेच 85. 85 काय झालं, ही 3 वर्षापूर्वीचं त्यांचं वयांची पूर्ण सगळ्यांची टोटल झाली. ठीक आहे. तर मला आजचं काढायचं आहे, तर काय होणार, जर प्रत्येकाचं 3 वर्ष मला ते ॲड करायला लागणार. 3 गुणिले 5, कारण की 5 सदस्य आहेत, तर 85 अधिक 15 होणार. किती झालं मग 90 100. हे काय झालं आजचं 5 जणांची बेरीज झाली आजची. आणि आजच काय झाले एक बाळ जन्माला आले, बरोबर. म्हणजे आज एक बाळ जन्माला आले तर कुटुंबाचे सरासरी वय तेवढंच आहे. ठीक आहे. तर किती झाले 6 सदस्य झाले आणि त्यांचं पण 17च आहे. ठीक आहे. मग तेवढंच कुटुंबाचे सरासरी वय तेवढंच असे म्हटले. तर 17 गुणिले 6 करणार, कारण की मला 6 जणांची पूर्ण बेरीज करायची. तर किती येते ती 102 येते. ठीक आहे. आता 102 आणि 100 कितीची वाढ झाली 2ची वाढ झाली आणि फक्त मेंबर पण एकच वाढला आहे.
तर माझी बाळाचं वय किती येणार? 2 वर्ष येणार. ऑप्शन बी आन्सर येणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया आता. 12चा स्क्वेअर प्लस 13चा स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर. 12चा स्क्वेअर किती? सोपं आहे. 12चा स्क्वेअर किती येतो? 144. 13चा स्क्वेअर 169. किती आहे? 9 आणि 4 13, 6 आणि 4 10 आणि 1 11 आणि 3 313 वजा 5चा स्क्वेअर 25 विचारलेला आहे. वजा 25 करतो इथेच मी. 5 8 आलं, 1 5च्या गेला इथे 7 3 7 8 1 2 288 उत्तर येणार आहे. ऑप्शन ए आन्सर येणार आहे. सोपं होतं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. एक माणूस 600 मीटर लांब रस्ता 5 मिनिटात ओलांडतो. त्याचा वेग किलोमीटर आणि तासामध्ये म्हटलं आहे. किलोमीटर तासामध्ये. फॉर्म्युला काय आपला? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स किती आहे? 600 मीटर आहे. पण मला हे काय केलं पाहिजे? किलोमीटरमध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. भागिले 1000 करणार मी. परत भागाकारमध्ये टाईम करायचा आहे मला. टाईम किती आहे? 5 मिनटं आहे. पण हा टाईमसुद्धा मला अवरमध्ये केला पाहिजे. म्हणजे भागिले 60 करणार. ठीक आहे. आता हेच मी कसं करणार? 600. आता हे 60 आहे ते इथं जाणार. गुणिले 60 भागाकारमध्ये 1000 आणि हे इथं जाणार. 1000 गुणिले 5. हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. ठीक आहे. 6 6 36 भागिले 5. 5 31 5 7 35 1 उरलं 5 2 10 7.2 किलोमीटर पर आवर येणार. ठीक आहे. त्याचा स्पीड 7.2. हे सर्व आपली मॅथ्सचे पण आता क्वेश्चन संपलेले आहेत. 20 घेतले, रिझनिंगचे 20 घेतले आहेत आपण. ठीक आहे. जर एखादं तुम्हाला जर गणित समजलं नाही तर ते मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. तेच गणित मी पुढच्या नेक्स्ट मॉक टेस्टमध्ये घेईल. नाहीतर त्याचाच किंवा एखादा छोटा व्हिडिओ बनवून मी आपल्या जो बॉम्बे हायकोर्टाचा ग्रुप आहे त्याच्यावरती अपलोड करून देईल. ठीक आहे. आता कम्प्युटरचं सेक्शन बघूया. त्याच्यामध्ये 10 क्वेश्चन आहेत. ते आपल्याला 10 क्वेश्चन बघायचे आहेत. जे कम्प्युटरचे क्वेश्चन असणार आहेत ते इंग्लिशमध्येच असणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला जास्त करून इंग्लिशमध्येच प्रॅक्टिस करायची आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. पहिला प्रश्न बघूया. व्हॉट इज द एकच मिनटं. व्हॉट इज द शॉर्टकट की टू ओपन टास्क मॅनेजर इन विंडोज. विंडोजमध्ये जर टास्क मॅनेजर ओपन करायचं असेल तर कुठली शॉर्टकट कीज वापरू शकतो आपण? तर कुठली वापरणार? कंट्रोल प्लस अल्ट प्लस डिलीट ही नाही येणार. कारण की ही कशासाठी वापरली जाते? तर जे विंडोजमध्ये सिक्युरिटी स्क्रीन असते, सिक्युरिटी स्क्रीन ती ओपन करायची असेल तर मी कंट्रोल प्लस अल्ट प्लस डिलीट ही शॉर्टकट की वापरणार. जेणेकरून मी काय करू शकतो? जे पी सी आहे की नाही ते लॉक करू शकतो. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन ए तर येणार नाही. कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस इस्केप तर हेच उत्तर येणार आहे. ह्याने काय करू शकतो? मी टास्क मॅनेजर ओपन करू शकतो विंडोजमध्ये. अल्ट प्लस F4 हे नाही येत का? कारण की हे कशासाठी वापरलं जातं? जे करंट ॲप्लिकेशन किंवा जर एखादी विंडो असेल ती जर मला बंद करायची असेल तर मी अल्ट प्लस F4 प्रेस करणार. जर एखादी ॲप्लिकेशन असेल किंवा एखादी जर विंडो असेल ही जर मला क्लोज करायची असेल तर मी अल्ट प्लस F4 की प्रेस करणार. आणि विंडोज प्लस R हे कशासाठी वापरलं जातात? तर जो डायलॉग बॉक्स असतो तो रन करण्यासाठी. रन डायलॉग बॉक्स त्यासाठी मी काय करणार? विंडोज प्लस R प्रेस करणार. ठीक आहे. उत्तर काय? ऑप्शन बी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न. इन एक्सेल विच सिम्बॉल इज यूज टू स्टार्ट अ फॉर्म्युला. म्हणजे एखादा फॉर्म्युला जर मला स्टार्ट करायचा असेल तर एक्सेलमध्ये मी कुठला सिम्बॉल वापरतो? म्हणजे कुठला सिम्बॉल स्टार्टिंगला असतं? तर इज इक्वल टूचा सिम्बॉल असतो. हॅशचा नसतो, ॲट द रेटचा नसतो, डॉलरचा नसतो. ऑप्शन सी हे उत्तर आहे. म्हणजे जसं की असं पहिलं सुरुवातीला असतं आणि नंतर हा फॉर्म्युला झाला समचा म्हणजे ॲडिशनसाठी हा असतो. असं असतं बघा. तुम्ही सुरुवातीला जर बघितलं एक्सेलमध्ये तर असं असतं. हा पुढे स्टार्टिंगला असतो सिम्बॉल. ठीक आहे. पुढचा प्रश्न. व्हॉट इज फिशिंग इन कम्प्युटर टर्म्स. लास्ट टाईम ज्या ह्या सायबर क्राईमच्या ज्या टर्म्स आहेत त्या आपण बघितल्या होत्या. ह्यामध्ये ही टर्म काय आहे तर विचारली काय? ही सायबर क्राईम टू स्टील डेटा म्हणजे डेटा जो चोरी करण्यासाठी असते ती टर्म आहे सायबर क्राईममधली फिशिंग. टाईप ऑफ गेम हे काय नाही आहे. हार्डवेअरसुद्धा नाही आहे. हार्डवेअर म्हणजे काय असतात? जे आपण ज्याला फिजिकल टच करू शकतो. म्हणजे माऊस झालेल, कीबोर्ड झालं, हे जे काय सर्व हार्डवेअर आहेत. आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय? जो सेट ऑफ प्रोग्रॅमिंग. ठीक आहे. प्रोग्रॅमिंगचा जो सेट असतो त्याला सॉफ्टवेअर म्हणायचं. आणि सर्च इंजिनसुद्धा नाही. ठीक आहे.
उत्तर काय, अ सायबर क्राईम टू स्टील डेटा. आता फिशिंग म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय असतं, ज्याच्यामध्ये टार्गेट केलं जातं इंडिव्हिज्युअल, म्हणजे एखाद्या पर्सनला किंवा इंडिव्हिज्युअलला एकट्याला काय केलं जातं, टार्गेट केलं जातं. कशा थ्रू, तर ईमेल, टेक्स्ट मेसेज असेल किंवा फोन कॉल असतील, ह्यातून काय केलं जातं, टार्गेट केलं जातं. कशासाठी, तर स्टील म्हणजे चोरी करण्यासाठी. काय, तर मनी म्हणजे पैसा किंवा आयडेंटिटी चोरी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न उत्तर काय, ऑप्शन बी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, विच मेमरी इज ऑल्सो नोन ॲज ओलटाईल मेमरी. ओलटाईल मेमरी कशाला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये आपण एक डिफरन्शिएट करूया जरा. दोन टर्म, एक रॅम आणि रोम. ह्याचा पहिला महत्त्वाचा म्हणजे फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, रॅम. रॅम म्हणजे काय, रँडम ॲक्सेस मेमरी. रँडम ॲक्सेस मेमरी. आणि रोम म्हणजे काय, रीड ओनली मेमरी. रीड ओनली मेमरी. आणि हा काय, रँडम ॲक्सेस. ॲक्सेसमध्ये डबल सी डबल एस असते, एम मेमरी. आता ही रॅम जी असते ती ओलटाईल मेमरी असते, म्हणजे थोड्या काळासाठी असते. आणि ही नॉन ओलटाईल असते. परत ही ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, रीडिंग पण करू शकतो आणि रायटिंगसुद्धा करू शकतो रॅममध्ये. पण ह्यामध्ये काय करू शकतो, रोममध्ये फक्त काय करतं, आपल्याला अलाव रीडिंगच करतं, फक्त ओनली रीडिंग. हा डिफरन्शिएट महत्त्वाचा आहे. एक मार्क तुमचा कुठंच जाणार नाही, एक मार्क तुमचा हातचा आहे, ते लक्षात ठेवा. आणि हे जे असते ते टेम्पररी स्टोरेज असते. म्हणजे जर तुम्ही एखादं काम करत असाल आणि जर मध्येच लाईट गेली तर ह्याचा पूर्ण डेटा जो असतो तो लॉस्ट होतो. म्हणजे थोड्यासाठी असते, काळासाठी असते स्टोरेज. आणि ही परमनंट असते, रोम जे असते ते. परत ही फास्ट असते, रॅम जी असते ती फास्ट असते ॲज कम्पेअर टू रोम. म्हणजे जर रोमशी कम्पेअर केलं आपण तर ती फास्ट असते आणि ही स्लो असते. आणि रॅम जी असते ती महाग असते, कॉस्टलियर असते. आणि जर रॅमशी तुलनेत केलं तर ही चीप असते, म्हणजे कमी पैशात असते. रॅम महाग असते आणि रोम स्वस्त असते. रँडम ॲक्सेस मेमरी, रीड ओनली मेमरी, ओलटाईल असते, नॉन ओलटाईल. फक्त अलाव काय करते, रीडिंग आणि रायटिंग दोन्ही करते. आणि अलाव फक्त काय करते, रीडिंगसाठीच अलाव करतं आपल्याला हे. आणि टेम्पररी स्टोरेज असते, ह्याचं परमनंट असतो रोममध्ये. फास्ट असते ही ह्याच्याशी तुलना केलं तर रोमशी. आणि हे स्लो असतं. ठीक आहे, स्पीड. हे लक्षात ठेवा, लिहून ठेवा, आहे महत्त्वाचं. आता प्रश्न बघूया आपला काय, विच मेमरी इज ऑल्सो नोन ॲज ओलटाईल. कुठले, रॅम ही ओलटाईल मेमरी आहे. हार्ड डिस्क नाही, SSD नाही, आणि रोमसुद्धा नाही. रोम ही काय, नॉन ओलटाईल आहे. फुल फॉर्म ऑफ URLचा फुल फॉर्म काय, तर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर हा त्याचा फुल फॉर्म आहे. ऑप्शन ए, 85चं ए, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. युनायटेड हे काय नाही आहे, असेच ऑप्शन बनवलेले आहेत. विच प्रोटोकॉल यूज टू ट्रान्सफर फाईल्स बिटवीन कम्प्युटर्स ऑन द इंटरनेट. म्हणजे जे फाईल्स जे असतात ते कम्प्युटर्स, म्हणजे जे फाईल्स असतात त्या ट्रान्सफर करण्यासाठी कुठला प्रोटोकॉल यूज केला जातो. इंटरनेटवर ज्या फाईल्स असतात ते ट्रान्सफर करण्यासाठी कुठला प्रोटोकॉल यूज केला जातो, तर कुठला केला जातो, FTP. त्याच्या नावातच आहे बघा, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. FTP फुल फॉर्म लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. आता बाकी ह्या चारचे फुल फॉर्म सांगतो तुम्हाला, ते लक्षात ठेवा. FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, जो काय करतो त्याच्या नावातच आहे, ट्रान्सफर फाईल करतो. ठीक आहे, इंटरनेटवरती. HTTP ह्याचा फुल फॉर्म काय, तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हा काय करतो, तर एक्सचेंज डेटा करतो. कोणामध्ये, क्लायंट आणि वेब ब्राउझरमध्ये, वेब सर्व्हरमध्ये. ह्या दोघांमध्ये काय करतो, तो डेटा काय करत असतो, एक्सचेंज करत असतो. म्हणजे थोडक्यात हा वेब ब्राउझिंगसाठी वापरला जातो प्रोटोकॉल. हा कशासाठी, FTP फाईल ट्रान्सफरसाठी. आता SMTP महत्त्वाचा आहे, ह्याचा फुल फॉर्ममध्ये लक्षात ठेवा, सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. महत्त्वाचा आहे हा. कशासाठी केला वापरायचा, यूज फॉर सेंडिंग मेल्स, म्हणजे मेल सेंड करण्यासाठी याचा वापर केला जातो. मागच्या सेटमध्ये हा क्वेश्चन मी विचारला होता, लक्षात ठेवा. मेल पाठवण्यासाठी हा SMTP हा प्रोटोकॉल वापरला जातो. TCPचा फुल फॉर्म काय आहे, तर ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. ठीक आहे, हे फुल फॉर्मसुद्धा लक्षात ठेवा. आता TCP काय करतं, तर ते इन्शुअर करतं, म्हणजे ते इन्शुअर करून ठेवतं की काय, की डेटा सेंड फ्रॉम वन डिव्हाइस टू अनादर. म्हणजे एका डिव्हाइसकडून दुसऱ्या डिव्हाइसपर्यंत जो डेटा आहे तो बरोबर गेला आहे की नाही, किंवा पूर्ण राईट ऑर्डरमध्ये गेला आहे की नाही, हे ते सर्व चेक करत असतो कोण, TCP म्हणजे काय, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. म्हणजे ते कंट्रोल करत असतं ट्रान्समिशनचं. ठीक आहे, प्रोटोकॉल.
पुढचा प्रश्न, व्हॉट डज BIOS स्टँड फॉर, म्हणजे याचा फुल फॉर्म विचारलेला आहे आणि विचारतात. ठीक आहे, तर त्याचा फुल फॉर्म काय, बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम, बायनरी इनपुट हे काय नाही आहे. पुढचा प्रश्न, विच शॉर्टकट इज यूज टू इन्सर्ट हायपरलिंक इन MS वर्ड. MS वर्डमध्ये हायपरलिंक इन्सर्ट करण्यासाठी कुठला शॉर्टकट की वापरला जातो. Ctrl+H नाही का, कारण का Ctrl+H काय केलं जातं, फाइंड आणि रिप्लेससाठी वापरला जातो. म्हणजे काय, जर वर्ड डॉक्युमेंटमध्ये एखादा तुम्हाला शब्द शोधायचा, आता हे समजा हे क्वेश्चन पेपर आहे, हा सर्व क्वेश्चन पेपरमध्ये मला जर हा शब्द शोधायचा असेल, स्टँड हा शब्द शोधायचा असेल, तर मी काय करणार, Ctrl+H प्रेस करणार, त्याच्यानंतर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल, त्याच्यामध्ये मी काय करणार, स्टँड हा शब्द टाईप करणार आणि एंटर करणार. त्याच्यामध्ये काय होणार, मग मला स्टँड हा शब्द मला सापडणार. ह्या पूर्ण 13 पेजेसची ही जी फाईल आहे बरोबर, त्याच्यामध्ये हा मला शब्द सापडणार, कुठे कुठे आहे तिथे स्टँड. समजलं. असं कशासाठी कुठला वापरणार, Ctrl+H. Ctrl+K हा हायपरलिंकसाठी वापरला जातो. ऑप्शन बी हे उत्तर आहे. Ctrl+L कशासाठी, तर लेफ्ट अलाइनमेंटसाठी. R कशासाठी, Ctrl+R राईट अलाइनमेंटसाठी. Ctrl+I कशासाठी, तर इटॅलिक फॉन्टसाठी आहे. इटॅलिक, आयवरनं इटॅलिक फॉन्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, उत्तर काय, ऑप्शन बी हे उत्तर आहे आपलं. पुढचा प्रश्नावर जाऊया. अ कंपायलर इज यूज टू कन्वर्ट, म्हणजे कंपायलर कशासाठी वापरला जातो, काय कन्वर्ट करण्यासाठी वापरलं जातं. कंपायलर काय कन्वर्ट करतो, तर कंपायलर काय करत असतो, हाय लेवल लँग्वेजपासून तो मशीन लँग्वेज ह्याचं काय करत असतो, तो कन्व्हर्जन करत असतो कंपायलर. आता कंपायलरसारखंच ह्याचं पण काम असतं इंटरप्रिटरचं, पण त्याच्यामध्ये थोडासा फार डिफरन्स आहे. कंपायलर आणि इंटरप्रिटर दोन्ही पण टर्म लक्षात ठेवा. कंपायलर काय आहे आणि इंटरप्रिटर. कंपायलर आणि इंटरप्रिटर दोन्हीचं काय काम आहे, हाय लेवल लँग्वेज टू मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करणं. ठीक आहे, फक्त हा काय करत असतो कंपायलर, हा वन स्टेटमेंट ॲट अ टाईम, म्हणजे एक जे स्टेटमेंट आहे ते एका टायमाला करणार आणि नंतर एक्झिक्यूट करणार, लगेच इमिजिएटली काय करणार, एक्झिक्यूट करणार. पण इंटरप्रिटरचं कसं तसं नाही, तो पूर्ण जो तो टाईप होणार आणि त्याच्यानंतर म्हणजे पहिलं एक्झिक्युशनच्या आधी काय करणार, तो पहिला म्हणजे हे होणार, टाईप करणार आपण कोड जो असेल तो, आणि तो काय करणार त्याच्यानंतर पूर्ण एक्झिक्यूट करणार, म्हणजे एक पूर्ण सगळा जो असतो कोड तो एका टायमालाच करणार. पण कंपायलरचं तसं नाही, कंपायलर एक स्टेटमेंट केलं तो एक्झिक्यूट करणार, नंतर एक स्टेटमेंट करणार, नंतर एक्झिक्यूट करणार, असं. ठीक आहे, हा फास्टर असतो आणि हा स्लोअर असतो. ह्याच्यामध्ये एरर जास्त करून फाउंड होतात, ह्याच्यामध्ये एरर म्हणजे बऱ्यापैकी कमी होतात ह्याच्यामध्ये. ह्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा महत्त्वाचे आहेत, C++ आणि याचा पायथन, जावास्क्रिप्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, कंपायलर आणि इंटरप्रिटरचं काम समजलं. काय करतात, हाय लेवल लँग्वेज टू मशीन लँग्वेजमध्ये त्याचं कन्व्हर्जन करत असतात, ते हे लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन शेवटचा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्लाउड स्टोरेज सर्व्हिस. क्लाउड स्टोरेज सर्व्हिस कोण प्रोव्हाइड करतं, असा सोपा प्रश्न आहे. तर कोण करतं, MS ऑफिस नाही. MS ऑफिसचं काय समजा, गुगल ड्राईव्ह हे काय करतं, क्लाउड स्टोरेज, म्हणजे आपण त्याच्यामध्ये सर्व गोष्टी, आपण फाईल्स जे असतील किंवा फोटोज असतील, जे काही असेल मटेरियल, ते आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, सेव्ह करून ठेवू शकतो. VLC प्लेअर काय आहे, तर व्हिडिओ प्लेअर आहे, त्यामुळे ते काय मीडिया प्लेअर आहे, त्यामुळे ते येणार नाही. फोटोशॉप काय, तर हे ग्राफिक्स किंवा डिझाईन वगैरे असतं, त्यासाठी फोटोशॉप वापरलं जातं. उत्तर काय येणार, ऑप्शन बी उत्तर येणार आहे. हे होतं सर्व आपलं 90 प्रश्नांचं पूर्ण डिटेल 360 व्ह्यूमध्ये विश्लेषण होतं. जर हे 360 व्ह्यूमध्ये झालेलं जे डिटेल विश्लेषण आहे, जर ते तुम्हाला आवडलं असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे काही डाऊट असतील ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. तुम्हाला 3 कमेंट करायचे आहेत, कुठल्या, तर एक तुम्हाला ती स्पेलिंगची, लेफ्टनंटची आणि एटिकेटची. दुसरी काय करायची, दुसरी काय होती बरं, दुसरी काहीतरी होती ना, हां दुसरी काय होती, त्या प्राईम नंबर सांगायचे तुम्हाला. एक पहिली लेफ्टनंट आणि एटिकेटची स्पेलिंग, दुसरी 1 ते 100मध्ये प्राईम नंबर्स किती आहेत ते सांगायचे, आणि तिसरी गोष्ट कमेंट काय करायचे, तुमचे 90पैकी किती मार्क्स आले ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला, ही विश्लेषणची जी व्हिडिओ आहे ती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर तुम्हाला ही माहिती आणि हे जे क्वेश्चन पेपर जे मी घेतो आहे ते जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्ही अजूनपर्यंत केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्यावर मला विश्वास आहे, तुम्ही नक्की करणार सबस्क्राईब. आणि लवकरच भेटूया आपण 4थ्या मॉक टेस्टसाठी. आणि क्षमा परत अजून एकदा मागतो मी, कारण की जरा थोडा लेट झाला. काल मी केलं होतं रेकॉर्डिंग, पण काय झालं की तुम्हाला मगाशी सांगितलं, मी स्टार्टिंगला सांगितलं की टॅब जो स्विच ऑफ झाला होता, त्यामुळे ती रेकॉर्डिंग सेव्ह झाली नाही. ठीक आहे,
तर लवकरच मी चौथी टेस्टसुद्धा घेईल आणि बाकीच्या सब्जेक्टिव्ह टेस्ट असतील त्या पण घेईल आणि आपल्या ग्रुपवरती क्विज वगैरे ते चालूच राहतील. ठीक आहे. आणि काय डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. टेलिग्रामवरती आपला आय डी आहे आणि दुसरी गोष्ट आपलं ते टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. आणि जर काय फीडबॅक असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. तसे मी त्याच्यामध्ये चेंजेस करतील. क्वेश्चन पेपरमध्ये मी काय करेल, चेंजेस करेल. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. जय हिंद.